सोबतच आनंदराव ओवाळ माजी इन्कम टॅक्स अधिकारी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। सिद्धार्थ ननावणे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि चंद्रकांत भिंगारे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। तसंच कीर्तिमान दादा गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर बसायचं आहे। तसंच निलेशजी तरस यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावर बसायचं आहे। तसंच दादा तंत्रपाळे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। जी वंदनीय चौरे गुरुजीची परंपरा या ठिकाणी चालवत आहेत, वामनदादाचे पटशिष्य असे हिरापुत्र भवान गुरुजी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे आहे। खऱ्या अर्थानं या धम्मभूमीमुळे आज आपण सगळे या ठिकाणी जोडलेलो आहोत। हा जो एवढा मोठा परिवार झालेला आहे की खऱ्या अर्थानं या धम्मभूमीची देण आहे आणि धम्मभूमी कुणामुळे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे। आणि म्हणून या धम्मभूमीसाठी ज्या सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांनी जे कार्य केलं ते कार्य अतिशय मोलाचं आहे, ज्याला आपण धम्मभूमीच्या इतिहासामध्ये तो टर्निंग पॉईंट म्हणू आपण। हा टर्निंग पॉईंट म्हणजे खऱ्या अर्थानं पेशदादा गायकवाड यांचं इथे येणं आहे आणि ते येण्यासाठी ज्या व्यक्तीने त्यांना कन्व्हिन्स केलं ते म्हणजे सयाजीराव बंडोपंत गायकवाड। तसंच ज्यावेळेस त्यांच्या बद्दल ज्यावेळेस आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर किवळे गाव आणि मामुर्डी गाव या दोन्ही गावाची वतनदारी त्यांच्याकडे होती आणि या गावातील सर्व समाजातील लोकांचा जर काही प्रश्न असतील, त्यांच्या काही समस्या असतील, कारण ते इंग्रजीमध्ये अतिशय हुशार होते, त्यांचं ड्राफ्टिंग अतिशय जबरदस्त होतं आणि त्यांना शब्दाची अचूक जाण असायची। एवढंच नाही तर त्यांना सध्याच्या घडामोडी ज्या आहेत, ज्या देशामध्ये चालू आहेत, ज्या विदेशामध्ये चालू आहेत, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, त्या राजनैतिक असतील, त्या सामाजिक असतील, अशा घटनांचा इत्यंभूत अभ्यास त्यांना असायचा। त्यामुळे कोणत्या वेळी आपण काय लिहिलं पाहिजे, ड्राफ्टिंग कसं केलं पाहिजे, कुणाला काय सल्ला दिला पाहिजे, हा सल्ला ते अचूकपणे देत असत। त्यांना व्यक्तीची पारख होती, त्यामुळे त्या व्यक्तींना ते मदत करत। पेशदादांना त्यांनी जे आणलं ती एक व्यक्तीची पारख आहे असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो। आणि हे त्यांनी जे केलं कार्य आहे, या कार्यामुळे खऱ्या अर्थानं एक बीजारोपण झालं आणि म्हणून त्यांच्याच हस्ते ज्यावेळी 7 फेब्रुवारी 2025ला आपण या पहिल्या टप्प्याच्या या विहाराचं ज्यावेळेस महाविहाराचं ज्यावेळेस आपण उद्घाटन करण्याचं ठरवलं, लोकार्पण करण्याचं ठरवलं, तर ते खऱ्या अर्थानं पहिलं नाव ज्यावेळेस आम्ही मीटिंग मध्ये बसलो तर पहिलं नाव दादाजीने सुचवलं कुणाच्या हस्ते लोकार्पण करायचं, तर त्यांच्या डोळ्यासमोर एक आणि एकच नाव होतं, त्याला दुसरा पर्यायच नव्हता, ते म्हणजे सयाजीराव बंडोपंत गायकवाड। आणि त्यांच्या हस्ते आपण हे लोकार्पण केलं। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस 1954 मध्ये या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीची सुरुवात झाली त्यावेळी अनेकांनी हे स्वप्न बघितलं, कारण बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की या ठिकाणी महाविहार व्हावं आणि या स्वप्नासाठी ज्यावेळेस सुरुवात झाली हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर अनेकांनी या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु 1990 पर्यंत किंवा आपण त्यानंतरचाही काळ बघतो तोपर्यंत या ठिकाणी महाविहाराचं जे काही स्वरूप आहे ते कुठेही अधोरेखित होताना आपल्याला दिसत नव्हतं। त्यानंतर 2000 नंतरचा काळ आपल्याला दिसतो आणि 2020 पासून 25 पर्यंत या घडामोडी घडतात आणि या ठिकाणी हे पहिल्या टप्प्याचं महाविहार या ठिकाणी उभं राहतं। हे खऱ्या अर्थानं याची नीव, याचं बीजारोपण त्या व्यक्तीमुळे झालं। ते व्यक्ती म्हणजे सयाजीराव गायकवाड। आज त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे आणि अभिवादन सभेचा कार्यक्रम आहे। थोडक्यात जी माहिती मला देता आली ती मी माझ्यातर्फे तुम्हाला दिली। नंतर या अभिवादन सभेने खऱ्या अर्थाने त्यांनी जे काही पुण्य या ठिकाणी संपादित केलं त्याचं जे काही अनुमोदन आहे इथे बसलेली हे आपला जो आंबेडकरी जनसमूह आहे, एवढंच नाही तर त्यांना माहुली आणि किवळे गावामध्ये जे काही मानणारा वर्ग आहे तो वेगवेगळ्या समाजातला आहे, तो सुद्धा या ठिकाणी अनुमोदन करेल। मी सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या धम्मभूमी एज्युकेशन सोसायटीचे जे विश्वस्त आहेत ते प्रवीण वाकोले यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं। ज्याला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक सागर भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या देशामध्ये जय भीम का नारा गूंजेगा देश के कोने कोने में अशी गर्जना करून या देशातल्या बहुजन समाजाला जागृत करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचारांना प्रथमतः तीव्र अभिवादन। आणि या ठिकाणी आजच्या या
अभिवादन सभेला उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी आपण आमचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोकदादा गायकवाड यांचे वडील या ऐतिहासिक धम्मभूमीचे अनवर्तक सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांचं गेल्या शनिवारी 12 जुलैला त्यांचं अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं निधन झालं. खरोखर त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सयाजीराव बंडोपंत गायकवाड हे खरोखर त्यांचा जो दूरदृष्टिकोन मानला पाहिजे. कारण की ही जी ऐतिहासिक धम्मभूमी आहे 1954ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते या ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना झाली आणि 54 ते 90चा जो इतिहास बघितला तर या धम्मभूमीचा विकास या ठिकाणी होऊ शकत नव्हता. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने बघितलं, त्यांची नजर दादावरती गेली. या बहुजन चळवळीमधला एक योद्धा, त्या योद्ध्यावरती त्यांची नजर गेली आणि त्यांनी महामानवांचं महास्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने दादावर टाकली. आणि त्यांचा जो विश्वास होता हा विश्वास सुद्धा दादांनी सार्थ ठरवला आणि खरोखर ही धम्मभूमी या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळते आणि धम्मभूमी या ठिकाणी उभी झालेली आहे. खरोखरच त्यांच्या जाण्याने या बहुजन चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने एक फळीच निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे. कारण की सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांचा दूरदृष्टिकोन असेल, सामाजिक चळवळीचे त्यांचे विचार असतील आणि बहुजन चळवळ किंवा ही धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे ते कार्य खरोखर मोलाचं आहे. आणि त्यांचं वयाच्या 98 वर्षी निधन झालं. वयाच्या 98 वर्षी 98 वर्ष जगणं म्हणजे खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. कारण की त्याच्या मागं खूप मोठं कारण आहे. पहिलं कारण म्हणजे त्यांनी या चळवळीला दिलेलं योगदान आणि दुसरं कारण म्हणजे त्यांच्या घरातली जी मंडळी होती. कारण त्यांच्या घरी माझं सारखं येणं जाणं असतंय आणि असायचं. खरोखर त्यांच्या सुना असतील, नातू असतील आणि मुलं असतील, त्यांनी खरोखर आपल्या वडिलांचं, आजोबांचं आणि सुनांनी सासऱ्याचं खरोखर आपल्या वडिलांप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी संगोपन केलंय. म्हणून ते एवढे वर्ष जगू शकले. जर त्यांची व्यवस्था जर त्या घरातल्या लोकांनी व्यवस्थित केली नसती तर कसं खाण्याने किंवा कुपोषणाने ते एवढे वर्ष जगू शकले नसते. आणि हे बोलत असताना आज या महान योद्ध्याला या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या वाकुळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. मी धर्मपाल दत्तपाळ विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं. हृदय सर्वस्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज ऐतिहासिक धर्मभूमीवर अशा पुरुषांचा वस्तूच्या पाठीमागं त्या पुरुषाची फार मोठी देण आहे आणि ते पुरुष कालवश सयाजी बंडोपंतजी गायकवाड यांच्या पुनर्नवोदन जयंतीनिमित्त आजच्या या अभिवादन ही पदवी बहाल केली. आणि खऱ्या अर्थानं 1991 आपला 89चा तो काळ असेल, 89चा काळ, 90 आणि 91चा काळ, त्या काळामध्ये एक असा तरुण सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांनी हेरला. दादाचे मी 2-4 दिवसापूर्वी फोटो बघितले होते. त्या फोटोमध्ये दादांचे जे शरीर एसटी होती, ते म्हणजे केस वगैरे जे होते असे झिपाक. आणि आमच्या दादांनी ते नेमकं हेरलंय की ऐतिहासिक धर्मभूमी एवढी खंडित झाली होती, या ठिकाणी काय नको ते उद्योगधंदे सुरू होते. या भूमीला जर खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम करून करत असेल तर तेव्हा ते युवकांचे आधारस्तंभ आणि तेव्हा खऱ्या अर्थात त्यांना मी धन्यवाद देतो दादा की तुम्ही सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांना जे आज सन्मान दिला. आज ऐतिहासिक धर्मभूमीवर त्यांचा शेवटचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला स्थळ आहे, हे संपूर्ण धार्मिक स्थळ मिलिटरीच्या अंडरमध्ये आहे आणि मिलिटरीने त्यांच्या नियमाप्रमाणे त्याला लॉक लावलेलं आहे. पण ऐतिहासिक धर्मभूमी एकमेव असं स्थळ आहे का ना मिलिटरी त्याला लॉक लावू शकत, ना मिलिटरी त्याच्यात कब्जा करू शकत. हे संपूर्ण जर कोणाला जात असेल, फ्रेज जात असेल तर सयाजी बंडोपंत गायकवाड यांना जाते. कारण का त्यांनी दादांना 1989 साली या ठिकाणी आणलं आणि नुसतं आणलंच नाही तर हे जमीन कशी खरेदी करावी. कारण का ते मिलिटरीच्या डिफेन्स मध्ये होते आणि डिफेन्स मध्ये अत्यंत तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांची डिफेन्स मध्ये अत्यंत तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांनी असा व्यक्ती घेतला की हे जागा कशी खरेदी करावी हे संपूर्ण ज्ञान त्यांना होतं आणि ते ज्ञान त्यांनी दादांना दिलं. आणि ह्या देशामध्ये पहिला ऐतिहासिक दिवस तो ठरला तो 1991ला या ठिकाणी बुद्धिवार कृती समितीच्या वतीने हे 20 गुंठे जागा रिसर्च खरेदी केल्या गेली. दुनियाचा बाप या जागेला आता हात लावू शकत नाही. कोणी किती वेळ ओरडलं की बुद्धिवार कृती समितीची हे म्हणजे मिलिटरीची जागा आहे, ही मिलिटरीची जागा नाही, बुद्धिवार कृती समितीची जागा आहे. आणि ते जागेत जर सगळ्यात जास्त श्रेय कोणाला जात असेल तर ते आमचे दादा सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांना जाते. त्यांच्या माध्यमातून दादांनी जागा खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर आज
हळूहळू तुम्हाला वाटते तेवढा सोपा संघर्ष नाही हा. दादाच्या माध्यमातून आम्ही काम करतो. अशोकरावजी गायकवाड, मी, आम्ही आमचे सगळे सहकारी पावला पावलाला मिलिटरीचा सामना करावा लागतो. साधी एक डेलीची जरी गटर टाकायची म्हणजे मिलिटरीच्या गाया उभे घेऊन थांबता येतं. लोकांना सहज वाटते बुद्धिवार का होत नाही, बुद्धिवार का होत नाही. आज आम्ही अशोकराव, मी, रात्रंदिवस दादाच्या माध्यमातून अरुण भाऊ जगताप असतील, आमचे सगळे सहकारी या ठिकाणी काम करत असताना काय परिस्थिती होते बाबूजी. 5-5 मिनिटांनी मिलिटरीच्या गाड्याच्या हमरी तुम्ही होते आमची. तेव्हा तर हम तो मिलिटरी का 3 स्टार आहे, हमको तुम गाडी दे रहे. मी दादाच्या प्रेरणेमधून दादाने तयार केलेल्या अशोकरावसारखे माझ्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात. आणि खऱ्या अर्थाने मी अजून ते बोलणार नाही, कारण काय हे ऐतिहासिक धर्मभूमी जर तुम्ही बघत असाल, हे ऐतिहासिक धर्मभूमी त्यांच्या प्रेरणेतून दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. भविष्य काळामध्ये दादांच्या सोबत जे जे लोक होते, मी तुम्हाला आज सांगतो, त्या सगळ्या लोकांचं त्यांना सगळ्यांना मान सन्मान देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. जसा आज सन्मान अनुवर्तक म्हणून आम्ही भविष्य काळामध्ये दादा या ठिकाणी सगळ्यांच्या पाट्यात लावणार आहे, फोटो लावणार आहे. सगळ्यात पहिला फोटो कोणाचा असेल तर ते अनुवर्तक साहेबराव बंडोपंत गायकवाडचा असेल. त्यानंतर आमचे जे भोसले साहेब आहे, जीपी आपलं भोसले साहेबांचा फोटो असेल. मी असं म्हणणार नाही सगळ्यांना 100 वर्षाच्या आयुष्य लागलं नाही तर परत तुम्ही म्हणणार का कोणाचा नंबर येतो का काय, असा नाही. मृत्यू सगळ्यांनाच आहे, पण सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार. जे 1989 पासून दादांच्या सोबत होते, दादा आमचं कुठं नाव नसलं तरी चालेल, असं नाव कुठं नसलं तरी चालेल, माझं कुठं नाव नसलं तरी चालेल, पण तुमच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान या ठिकाणी होणार आहे एवढे या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी बुद्धिबळ कृती समितीचा उपाध्यक्ष या नात्याने, त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे नगरसेवक गोपाळरावजी दंडरपाडे यांच्या वतीने, आणि या ठिकाणी माझा जो धम्म परिवार आहे, आमचा जो धम्म सुरक्षा समिती आहे, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी असेल, सर्व समितीच्या वतीनं दादानंतर तर मानतील पण सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी माझ्या या वडिलांना खऱ्या अर्थानं असा व्यक्ती म्हणजे शोधून दादा मिळणार नाही. जेव्हा केव्हा आपण त्यांना पायाला हात लावल्याबरोबर ते म्हणतात काय काय करता तुम्ही दादा धर्मपाल, अरे बसा तुम्ही, पायाला तुम्ही हात नको लागू. पेपर वाचला का आजचा, कुठची बातमी आहे ते पेपर मध्ये आवर्जून सांगायचे धर्मपाल तुमची बातमी किती छान बातमी आहे तुमची. अशा या दादांना माझ्या तंत्रपाणी परिवाराच्या वतीने मी नम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय हिंद. नंतर मी आमचे यशवंत अण्णा यांना विनंती करतो की थोडक्यात त्यांनी दादाला अभिवादन करावं आणि त्यांचे बंधू असल्यामुळे त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती सुद्धा या निमित्ताने उपस्थितांना द्यावी अशी मी विनंती करतो. महाकारुणी भगवान बुद्ध बहुजनांचे नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉ. आंबेडकर आजच्या या पुण्यअनुमोदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले भीमपुत्र दादा गायकवाड, संस्थापक अध्यक्ष हैदराबाद कृती समिती, तसे राहणारे साहेब आनंदराव वाघ, भीमपुत्र वाघ, कीर्तिमान गायकवाड, सगळ्यांचे नाव माहिती नाही, दाभोळे साहेब, आमचे काही साहेबराव वाघ आणि सर्व मित्रांनो, 12 तारखेला आमचे थोरले बंधू साहेबराव गायकवाड यांचं दुःखद निधन झालं. एक महत्वाचा माणूस आमच्यामधून हरपला की ज्या माणसाचं सामाजिक योगदान होतं त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबावर मोठं म्हणजे संकट पडण्यासारखं झालं. नुसतं कुटुंबावरच नाही तर या परिसरात खास करून बुद्धविहार कृती समिती ही दादांचा आमचा महत्वाचा होता गाववाडी, तर त्यांच्या जाणीने खूप दुःख झालं. मित्रांनो, हे आमचे थोरले बंधू, आता मला माहित नाही होता ना आम्ही 7 भाऊ, मी सर्व शेवटी 4 भाऊ आतापर्यंत होते, पण 3 भाऊ आमचे 12, 13, 14 वर्ष असं दरम्यान गेलेले आणि आमचे वडील 1952 वाढले आणि आम्ही लहानच होतो. आमचे 2 नंबर भाऊ किसनराव गायकवाड, माझ्यापेक्षा मोठा 3 नंबर दादाभाऊ गायकवाड, आमची आई, असा मोठा परिवार होता. त्याच्यात आमची शेती. आमच्या बंधूंनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम दिलं त्यावेळेस, कारण लहानच होतो. लहान असल्यामुळे कोणती जाणीवच नव्हती प्रापंचिक वगैरे काय.
तर त्यांनी आम्हाला कोणतंच म्हणजे असं काही कमी पडू नाही दिलं. त्यावेळेला ते फक्त एकटे डेपोला कामाला होते. 2 नंबर बंधू आमचे शेतीमध्ये काम करायचे. 3 नंबर दादा भावानी मी शाळेत जायचं त्यावेळेला. पण हा सामना करता करता त्यांना वाटलं की आता कुठेतरी या भावाला सेटल केलं पाहिजे. तसे आम्ही सर्व आळावीत लोक ना, आमच्यामध्ये दादाच विचार होते. 2 नंबर किसनराव यांना त्यांनी मोठ्या प्रयत्नाने आमनिशन फॅक्टरीला कामाला लावलं. आमचा भाऊ फॉर्मला 2 नंबर थोडा विचार होता वगैरे साहेबांच्या पुढे इंटरव्ह्यूला आणि काही कागदपत्र अपुरे होते. पण आमच्या बंधूंनी संरक्षण खात्याचे जे अधिकारी आहेत कागदपत्र कमी पडत असताना त्यांच्याशी भांडण करून त्यांना कामाला लावलं. त्यावेळेस आमनिशन फॅक्टरी आणि लोकांनी म्हणजे थोडा आश्चर्य व्यक्त केलं की सदारावचं तर काय शिक्षण नाही, कागदपत्र आपले, आमचं काम झालं पण किसनरावचं कसं झालं. तोच जागा आमच्या दादा भाऊचा झाला. दादा भाऊला सुद्धा त्यांनी म्हणजे त्यावेळेला त्याचा वय 16 वर्षाचं होतं आणि नोकरीच्या दृष्टीने वय काय असतं 18-19 असतं. पण तशा वेळी दादा भाऊ इतर ओळख वगैरे हे करून दादा भाऊ लागले. आणि मला मी तसा प्रसंग आला कारण आमच्या गावचे पेन्शन टेलिकम्युनिकेशनमध्ये होते पेन्शन आणि दादांची सहस्रपती यांचा चांगली गोष्टी होती. त्यांची शिफारस निघून हे माझं काम झालं. मित्रांनो असा खट्टर प्रवास आमच्या बंधूंनी केला आहे. हा प्रवास करताना कुटुंबाला काही पडू नये किंवा आपलं कुटुंब सबळ राहावं, चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी शेतीमध्ये अजून भर घातली. त्यांनी त्यावेळेला 22 एकर म्हणजे फॉरेस्टची जमीन घेतली होती एवढ्याच्या पाहिजे. त्यावेळेला सरकारचा रूल होता मागासलेल्या वर्गाला जमीन देण्यासाठी तो रूल होता. त्यावेळेला आम्हाला 22 एकर जमीन मिळाली. त्यावेळेला आमच्या किसनराव मी आम्ही दोघं तिथं काम करायचो या शेतामध्ये. अशा प्रकारे आमचा सुखाने प्रपंच चालला. तर दैवयोगाने आमचे 2 बंधू नंतर निघून गेले दादा भाऊ आणि किसनराव. त्यामुळे प्रपंचिक थोड्या अडचणी निर्माण झाल्या. त्यांचा होता मोठा सावडे वगैरे काय शिवळे आणि मामुळे असा 2 गावाचा. पण त्यांचा स्वभाव इतका शांत आणि सर्व समवेत आणि बऱ्याच लोकांना भरून घेऊन जायचं, सामाजिक गती द्यायची असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं की चांगला निर्धार माणूस सुद्धा म्हणजे असा पाहून जायचा अशी परिस्थिती. त्यांनी आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना न्याय दिला. त्यावेळेला आमच्या गावाचं भूषण हरिबा टोळेकर होतं म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी मोठं नाव गेलं पिवळेचं भरभटीचं. म्हणजे ते नाट्यकार म्हणजे लोकनाट्य त्यांचं त्यावेळेला प्रसिद्ध होतं. आणि दादांनी म्हणजे त्यांची कौनं मला दाखवली. म्हणजे बघा हरिबाची कौनं किती लिखाण आहे त्यांचं हरिबाचं. त्यांची अशा प्रकारे त्यांनी हे केलं. त्यांनी अनेकाला मोठं केलं, त्यांचं संगोपन केलं. हिरापुत्र भावाचं म्हणजे मला सांगायचे हिरापुत्र काय लिहितात शिबिर कमी येते क्षणात 5 मिनिटात त्यांची कविता तयार आणि कधीही जरी ते येऊ शकले नाही. तर मला विचारायचं असं हिरापुत्र आले का नाही कधीतरी बोला त्यांची अशी भेट घ्यायला. अशा प्रकारे त्यांची ओळख होती. आणि हे करत असतात दादांनी सुद्धा त्यांना खूप मोठा केला आजच्या बंधूंना. आता या धक्काधक्कीच्या जीवनात देवाच्या म्हणजे असं धक्काधक्कीची म्हणजे सामाजिक वातावरण होतं. त्यावेळेला आमच्या बंधूला त्यावेळेला स्कोप मिळाला नाही पुढे याला. खरं काम आमच्या दादांनी केलं. हे दादा गायकवाड त्यांना सर्व बाबीत पुढे त्यांना पुढाकार दिला. प्रत्येक हैदराबादी गाव 25 डिसेंबर असला तर त्यांना स्टेजवर घ्यायचं अशी दुर्मिळ व्यक्ती आहे की दादांनी त्याचं अशा प्रकारे म्हणजे त्यांचं स्वागत केलं वगैरे. आणि सर्वात मोठं हे विहार ज्यावेळेला जडणघडण झालं एवढं भव्य झालं तर त्यांचं बोर्डवर सुद्धा नाव लिहिलं त्या पाठीवर. म्हणजे हे शिवडी आहे म्हणजे वरून सुद्धा ते जिवंत असल्यासारखं आम्हाला वाटतं. दादांनी खरं त्यांच्यावर मोठे हे केले. आतापर्यंत मान सन्मान दिला ते गायकवाड परिवारातर्फे आम्हाला त्यांचा सन्मान करायला पाहिजे. मित्रांनो त्यावेळेला नेहमी ऑफिसमध्ये आमचे बंधू कामाला होते. काही दिवसांनी म्हणजे मला वाटतं 1985 दादाची फायले त्यांच्या 2.5 ऑफिस होते. त्यावेळेला आमचे बंधू हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तिथला स्टाफ काय बोलला अरे ते तुम्ही गायकवाड आहे त्यांची बोलत स्टाफला माहिती होतं दादा हा मोठी असावी असे. त्या दादांना त्यांनी सांगितलं हो तुमची गायकवाड आहे तुमची आडनाव होते. हे सुद्धा समाजकार्य करत घेतात सगळं त्यांना माहिती आहे सगळे डिफेन्स वगैरे. त्यावेळेला दादांना आस लागली तुला उरी त्या ठरलं म्हणजे कोण व्यक्ती असली की गायकवाड आणि त्या आधी तर आमचे बंधू आधी घेऊन आल्यावर मग त्यांची ओळख झाली. तशा दादाचं आमच्या बंधूला माहीत होतं की दादा हे खरंच सक्रिय आहे. कारण दादा त्यावेळेला सर्वच बाबतीत पुढं होते. त्यांनी सिनेमात होते
त्यांनी नाट्य लिहिली, त्यांचं म्हणजे सामाजिक योगदान मोठं आहे, अनेक त्यांच्या जीवनाचा पैलू आहे. दादाची आमची त्यांची भेट झाली. आता त्यावेळेला देवळचं वातावरण अस्थिर होतं. त्यावेळेला आमच्या बंधूंनी त्यांना सांगितलं किंवा अशी परिस्थिती हे काम मी तुला देऊ शकाल, कारण आता हे सगळं अविकसित राहिलेलं आहे. इथं सगळ्याच प्रकारे अर्थ आहे, सामाजिक येतोय, आर्थिक येतोय, मानसिक येतोय. दादांनी ते आव्हान स्वीकारलं. तर त्याच्या अगोदर त्यांना दादांनी 1954 सालचं डॉक्टर बाबासाहेबांचं ते भाषण वाचायला गेलं त्यांनी. तर दादांना खरोखर वाटलं की एवढं बाबासाहेबांचं योगदान आहे. सयाजीराव गायकवाड त्यांच्या सानिध्यात होते, त्याची केवढी मोठी आहे. दादांनी असं खूप काय त्यांच्या वादन केलेले. त्यावेळेला दादांचा आझाद मैदानावर काही प्रश्न मोर्चा झाला होता. मला वाटतं भूमिनंतर असं काय केलं होतं. त्यावेळेला दादांनी मला सुद्धा नेलं ते की त्यांना वाटतं की माझ्या धाकट्या भावाला सुद्धा सामाजिक कारणासाठी ओळख करून घेऊ. त्या आम्ही गेलो होतो. आणि दुसरा नागपूरला विदर्भामध्ये अखिल भारतीय बिहार समितीचं ज्यावेळेला संमेलन झालं होतं त्यावेळेला सुद्धा दादांनी मला पाठवलं होतं. त्यावेळेला एकनाथ आहे, एस.पी. गायकवाड, अजून 2-4 लोक होते. त्यावेळेला ते हेकरनी तो मोठा कार्यक्रम धरला होता. त्यावेळेला मला सुद्धा तिथं बोलण्याचा योग आला, कारण आमचे बंधू म्हणजे तुम्ही पैसा बिहाराचं महत्व तिथं सांगा. त्यावेळेला मला वस्तूची सर्व भारतात कसं या बिहाराचं महत्व आहे, डॉक्टरांना सांगितलं. मूर्तीची प्रतिष्ठापना कशी केली हे मी त्यावेळेला विस्तारित सांगितलं. ते दादाच्या कोपऱ्यावर आणि एवढ्या मोठ्या मान्यवर व्यक्तीच्या स्टेजवर मला 2 शब्द मांडण्याची पहिली त्यावेळेला संधी. मित्रांनो, आमच्या बंधूंनी सतत माझी सहकारी भावना द्यायला धरलेली. त्यांनी आमचंच पाहिलं नाही. आठवडे गावामध्ये त्यांचे सासरे दगडोबा यांना सुद्धा नदी काठी 5 एकर जमीन मिळवून दिली. यासाठी गावातले सर्व पाटील सरपंच त्यावेळेला म्हणजे आठवडा करत होते स्वतः मिळवलं. पण आमचे बंधू खूप हुशार असल्यामुळं, कायद्याची माहिती असल्यामुळं त्यांनी त्यांना ती जमीन मिळून दिली. अजून तिथले किसनराव गायकवाड नाव काढतात. कार्यकर्ता असावा तर असा असा की जो लोकांची काम करत असा. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्याची खूप पावती. मित्रांनो, हे ज्यावेळेला प्रवेशद्वार उभं राहिलं दादांनी, म्हणजे या विहाराला गती दिल्यासाठी हे प्रवेशद्वार उभं केलं त्यावेळेला खूप कधी कलह झाला होता. म्हणजे आपल्याला ते काय व्यक्त करतात ते कलह होता. त्यावेळेला जिलेटीचे कंपनी मोठा अडथळा आला होता त्यावेळेला. आणि त्याचा परिणाम झाला. अडथळा आणला म्हणून तिथल्या देवावर पोलीस स्टेशनच्या शिपायांनी आमच्या बंधूला पकडून नेला. त्यांच्यावर 2-4 होते, त्यांना कठडीमध्ये ठेवले. पण नंतर ते CSI भेटले. म्हणजे तुम्ही मला अटक कसं केलं, कोणत्या याच्यावर केलं, कारण ही जमीन मिलिटरीची जमीन आहे, तुमच्या याच्यासोबत नाही. त्यांचं एक स्पेशल कोर्ट असतं, त्यांचं एक युनिट असतं आणि ही जमीन त्यांची आहे, तुम्ही कसा कारवाई करता. त्यावेळेला मग त्यांनी सोडून दिलं. अशा प्रकारे बरंचसं काम त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. त्यांनी आमच्या कुटुंबावर आणि ह्या विहाराच्या संदर्भात मोठं योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, मामुर्डी गावातर्फे, माझ्या स्वतःतर्फे, शोकाकुल अशोकराव गायकवाड यांच्यातर्फे आमच्या दादांना भावपूर्ण आदरांजली होऊन माझं 2 शब्द इथंच पूर्ण करतो. जय भीम, जय भारत. यानंतर मी विनंती करतो कृष्णा दाभोळे, ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे यांना की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं. पंतप्रधान गायकवाड यांचं नुकतंच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र निधन झालं. गेल्या अनेक वर्षापासून गायकवाड परिवार आणि दाभोळे परिवार यांचा स्नेह, कारण स्थानिक सर्व लोकांना माहिती की सयाजीराव गायकवाड असतील, जुने अनेक लोक आहेत की नेहमी आमच्या देवळमधील हॉटेलमध्ये आणि तसे आमच्या वडिलांचे ते मित्र, गेले अनेक वर्षापासूनचे मित्र, आणि नेहमी त्याची सुट्टी असो काय असो नेहमी आमच्या हॉटेलमध्ये बसलेले असायचे. या जुन्या बुद्ध विहाराची माहिती जर मी पाहिजे असेल, अक्षरशः मी लहान असल्यापासून मी ऐकत आलो. कारण जे बुद्ध विहार कृती समिती आत्ता झाली तर त्याच्या अगोदरचे बुद्ध विहाराची जी जी लोक काम करत होती ती सर्व मंडळी आम्ही आमच्या इकडे नेहमी बसलेले होते. त्यामुळे शाहीर हरीश चौरे असतील, तसेच रोकडे असतील, यांना सुद्धा लहानपणापासून मी पाहिलं. आपण पाहिलं असेल ज्यावेळेस बुद्धमूर्ती स्थापना, तो जो फोटो आहे त्यामध्ये एल एम रोकडे आणि शाहीर हरीश चौरे आणि गायकवाड साहेब. कारण खरोखर त्यांचा चांगला यशवंत भाऊंनी जसं सांगितलं, महसूल खातं असो, संरक्षण खातं असो, त्यात कायद्याची जी ज्ञान होतं ते भाऊ दादांना खूप होतं. मी नवीनच वकील झालो होतो
अनेक वेळा तर माझी सुद्धा फिरकी घ्यायची, अरे लोके साहेब हे असं नवीन हे रुलिंग आलेले तुम्हाला माहिती आहे का? ऍक्च्युअली ते संरक्षण खात्यात काम करत असं होते, रेव्हेन्यू खात्याचा अभ्यास होते आणि नेहमी बघावं त्यांच्याकडे नेहमी कधी पण रोज येताना रोज पेपर हातात असायचा. ते 1 वर्ष बघितलेलं मी त्यांना आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. नेहमी विचारांची देवाणघेवाण त्या मानाने आम्ही लहान अक्षरशः म्हणजे त्यांच्यासमोर लहानाचे मोठं झालो, परंतु वडिलांचे मित्र असल्या कारणाने नेहमीच आमच्या जावळे परिवाराशी त्यांचा संबंध असल्यामुळे अनेक वेळा त्यांचा संबंध आला. पुढे जाऊन अशोक आहे त्यांचं कार्य येतोय आणि खरोखरच अभिमान आहे. जरी गायकवाड परिवार झालं, मामुडी असेल पिवळे असेल, या दोन्ही गावांमध्ये त्यांचा प्रश्न आहे आणि हे मी लहानपणापासून बघतोय. आणि त्यांची जे अभ्यासू वृत्ती होती, त्यांचं ज्ञान देण्याची जी कसोटी होती ते आम्ही देवळकरांनी सर्वांनीच अनुभवलेले आणि त्याचाच फायदा पुढे बुद्धविहार कृती समितीला झालाय. यापुढे बुद्धविहार कृती समितीचं कार्य दादांचा जो आशीर्वाद आहे तो तसाच राहून अशोकराव गायकवाड असतील, त्याचं दादा गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी यापुढे न्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मी दादांना या ठिकाणी मी दाभोळे परिवाराच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्सव समिती, शिवस्मारक समिती व दत्तमंदिर ट्रस्ट तसेच देवळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. यानंतर धनंजय मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. आज या ठिकाणी दादांचा 15वा दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. दादा हे संरक्षण खात्यामध्ये नोकरीत असताना आमचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते व त्यावेळेस रिटायर व्हायच्या टायमिंगला त्यांनी दादांशी संपर्क साधून आज जिथं आमचं वास्तव्य आहे त्या वास्तव्य मिळवण्यासाठी दादांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यांनी असेच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना मदत करून अशा सर्वांना या ठिकाणी देवळमध्ये बरेचसे असे बुद्धविहार असेल, आमचं असेल, बऱ्याचशा अशा ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. अशा दादांनी जे गायकवाड परिवार जे दुःख झाले ते सहन करण्याची शक्ती देवो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर अशोक नाना वाघमारे यांना विनंती करतो त्यांनी अभिवादन करायचं आहे. माता रामानी माता रमाई यांच्या महाविवादन आजच्या 90 दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघटना पदाधिकारी पक्ष व कुटुंब बांधव, आज या ठिकाणी सयाजीराव गायकवाड दादा यांचं निधन हे 12 तारखेला झालं आणि आमच्या बंधूचं निधन आणि पुण्यनवमी हा एकाच दिवशी असल्याने त्या ठिकाणी आमचे बंधू सुखदेव अंबादास वाघमारे यांचं पुणे या ठिकाणी निधन झालं आणि या ठिकाणी दादांचं निधन झाल्यामुळे मी या कार्यक्रमाला अतिथी दिला पुष्कळ होतो. दादांचं सांगायचा विशेष म्हणजे दादा ज्या वेळेस मी या विहारावर येत होतो त्या वेळेस दादा असायचे आणि दादा इथं आल्यानंतर दादांना पाहून मला एक जुन्या आठवणी यायच्या. जुन्या आठवणी अशा असायच्या की ते आले आणि मी त्यांना सांगितलं, दादांची जरा थोडी नजर कमी असायची, माझा हात धरून म्हणायचे, बाळा कोण रे तू? मी सांगायचो की मी अंबादास वाघमारे. अरे आणि ते माझा हात धरून सांगायचे की अंबादास वाघमारे देरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे हे पहिले व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यांच्या बरोबर अख्खा समाज जो असायचा हा देवरोड वाघमारे बिल्डिंग या ठिकाणी मामुर्डीकर असतील, चिंचोलीकर असतील, आम्ही सर्व या ठिकाणी समाजाचं काम अंबादास वाघमारेच्या घरात करायचं. फार घनिष्ठ संबंध होते गायकवाड परिवाराचे आमच्या घराशी. मला त्यांनी स्वतः दादासमोर असतील, अशोकदादा गायकवाड असतील, विहारावर ज्या वेळेस यायचो आम्ही त्या वेळेस त्यांना एक अनुभव यायचा की अंबादास वाघमारेचं कोणतरी या ठिकाणी आहे. दादांनी 1-2
जुन्या आठवणी मला सांगितल्या, या मी थोडक्यात सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांची दादर या ठिकाणी अंत्यविधी झाली आणि या ठिकाणी बुद्ध विहाराच्या ठिकाणी बाबासाहेबांनी मूर्ती बसवली, तर अशी एक कल्पना त्यांच्या मनात आली की ज्यावेळेस ती कमिटी या ठिकाणी होती, त्या कमिटीमध्ये असणारे सर्व कमिटी लोकचे अध्यक्ष यांनी मिळून त्यावेळेस दादा समक्ष इथं होते, असे सर्वजण आमच्या वडिलांपाशी आले आणि त्यावेळेस आमच्या वडिलांना विनंती केली दादांनी, बंडोबस्त दादांनी त्या कमिटीने, की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते मूर्ती बसवली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्तूप झाला पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं त्यावेळेस की आता अडचण काय आहे. त्यावेळेस दादा म्हणले अडचण अशी आहे की त्या काळात आर्थिक सेवा होती आणि आमचे वडील या ठिकाणी व्यापारी वर्ग असल्याने मामुलीकरचा समाज असेल, चिंचोलीचा समाज असेल, दादा सर्वजण सायंकाळी वाघमारे बिल्डिंगच्या परिसरात असायचे आणि त्यावेळेस आमचे वडील म्हणाले ठीक आहे दादा, तुम्ही म्हणता आपण मुंबईला लगेच रवाना होऊ. आणि अशा वेळेस त्या कमिटीने आणि बंडोबस्त दादा आणि आमचे वडील मुंबईला जाऊन बाबासाहेबांच्या हस्ते घेऊन या ठिकाणी देवरोडच्या या ठिकाणी बुद्ध विहारापाशी आले. कारण त्यांचे विचार जे असायचे की बाबासाहेबांची मूर्ती असो, बाबासाहेबांचं दर्शन असो, ती एका ठिकाणी झालं पाहिजे. आणि अशा काळात आमच्या वडिलांनी आणि बंडोबस्त गायकवाड दादांनी इतकं हत्ती आणून हा असतो आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेले. अशा बऱ्याचशा गोष्टी दादा आहेत. मी जास्त वेळ न घेता मी बंडोबस्त दादांना बोधिसत्व जागृती संघाच्या प्रवक्ता यांना असेल, अध्यक्ष यांच्या वतीने व वाघमारे परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर अर्जुन सिंग यांना विनंती करतो की त्यांनी आदरांजली द्यावी. सर्वोपरि सत्य कबीर के पास सबर है, कबीर मेरा मुझे कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दे क्या लागे मेरा. कहते हैं जाना निश्चिंत है, जो परमात्मा ने अगर हमको धरती पे भेजा है, किसी से अच्छे काम कराता है, किसी से बुरे कराता है, हर एक को अपना अपना जरिया दिया हुआ है. तो उस परमात्मा के घर में हमें जाना है. जो अच्छा करके जाएगा वो अच्छा ही लेके जाएगा, जो बुरा करके जाएगा उसको बुरा ही मिलेगा. ये एक हर एक जो ऊपर वाले ने जिसको जो काम किया है वो करते हैं. हमारे गायकवाड़ जी, मैं तो ज़्यादा जिला नहीं है उनसे, तो सयाजी राव गायकवाड़ जी, मैं उनको श्रद्धांजलि देता हूँ कि परमात्मा उनकी आत्मा को शांति दे और अपने चरणों में निवासे. और जो पीछे गायकवाड़ परिवार है उनमें सुख शांति और परिवार को साहस रखने का जीवन बरसे. और सभी गायकवाड़ परिवार को मैं धन्यवाद करता हूँ कि इस दुख की घड़ी में एक दूसरे का साथ देना और अपने परिवारों में खुशी और बरकरार रखना. जय भीम, जय भारत. यानंतर तुळशीराम उर्फ बापू गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरांजली द्यायची. मी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज माझे चुलते, मी त्यांना चुलते म्हणतो पण कधी सांगायचा उद्देश एवढाच की त्यांच्याबद्दल मी लहानपणापासून त्यांना मी तात्या म्हणतोय आणि ते खऱ्या अर्थाने तात्या म्हणण्याचं श्रेय म्हणजे ते इतके हुशारच आहेत. मी लहान असताना तात्या घरी आले की मला म्हणायचे अरे बापू मला ती पिवळा ती सिगारेट घेऊन दे. म्हणजे लहानपणापासून मी त्यांच्या सानिध्यात वावरलेलो आहे. आणि मी ज्यावेळेस बँकेत कामाला लागलो 1985 साली आणि त्या 85 साली बँक ऑफ इंडियाला लागल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यामध्ये तात्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तात्यांबरोबर मी रोज सकाळी 9:30च्या गाडीने जायचो. काय एक प्रसंग असा मला आठवतोय की मी बँक ऑफ इंडिया पुणे मेन ब्रँचमध्ये असताना दादाची माझी भेट झाली. त्या दादांना मी पहिल्यापासूनच ओळखतो आणि दादा मला त्यावेळेस पुन्हा स्टेशनला भेटले आणि मग दादांना म्हणलं या बँकेमध्ये, तर दादा बँकेत आल्यानंतर दादांना मी चहा प्यायला कॅन्टीनला घेऊन गेलो. त्यावेळेस दादांचं
दलित रंगभूमी वगैरे अतिशय जोरात चालू होती आणि त्या दलित रंगभूमीच्या माध्यमातून त्यांचं पुण्यामध्ये नाव लौकिकता होतच. कॅन्टीनमध्ये चहा प्यात बसलात आम्ही दोघं जण गप्पा मारित होतो तर 2-3 ब्राह्मणाची क्लार्क म्हणायला लागले, अरे टेक्सास तू स्वतःला दलित कशाला समजतोस. मग दादांनी काय उत्तर द्यावं, म्हणलं तुझी बहीण देतो का मला. म्हणजे सांगण्याचा उद्देश मला एवढाच आहे की रोकटोक बोलणारे आमचे असे दादा काय खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल तर या देवरोड मध्ये तर या ठिकाणी त्यांचं नाव लौकिक आहे, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे. तात्यांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांच्या बुद्धिमत्तेला ज्ञानाची जोड द्यावी. आणि 1989-90च्या दरम्यानमध्ये टेक्सास दादा ज्यावेळेस तिथे आले त्यामध्ये आमच्या तात्यांनी आणि टेक्सास दादांनी हा मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने हा जो परिसर एवढा भव्य मोठा केलेला आहे त्या तात्याचं फार मोठं योगदान आहे, काय हे नाकारता येणार नाही. मी अधिक न बोलता मी आमच्या तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुण्य अनुमोदन कशाला म्हणतात त्याचं एक उत्तम उदाहरण मी या ठिकाणी सांगतो की यावर्षी म्हणजे 2024ला अशोका विजयादशमीच्या दिवशी सयाजीरावांना एक सत्कार आमच्या बुद्धिस्ट कल्चरल ॲक्टिव्हिटीज यांनी ठेवला होता भोपुरीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी. तर ते त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही आणि त्यांना ज्यावेळेस ही बातमी कळली आजची तर त्यांना अतिशय वाईट वाटलं. आणि मग त्यांनी त्यावेळेस जो सत्कार तो करणार होते तर ते सत्कार ते आज इथे घेऊन आलेले आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की या निमित्ताने दादांना त्यांनी फेटा घेतला होता, दादांना त्यांनी सगळं आणलं होतं. तर हा मी विनंती करतो अशोकराव आणि भेदातराव यांनी त्यांच्या स्वीकार करावा दादांच्या वतीनं. आणि छोटीशी संस्था बुद्धी सोशल ॲक्टिव्हिटी या संघामार्फत राबवते. तसंच मी बहुजन समाज पार्टीचा शिवाजीनगर सेक्टरचा डेव्हलप आहे. प्रत्येक वर्षी आम्ही सम्राट विजयादशमी दिनी बाबासाहेबांसोबत ज्या ज्या व्यक्तींनी काम केलेलं आहे, बाबासाहेबांच्या चळवळीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, तर आम्ही सम्राट विजयादशमीच्या दिनी त्या लोकांचा याच्याची आता छोटासा सत्कार घेतात. त्यानिमित्त आम्ही दादांना बोलवलो परंतु त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यावेळी येऊ शकेल. तर आमच्या संघाच्या वतीने ही त्यांना छोटीशी श्रद्धांजली आहे. एवढंच आमचं शिवाजीनगर विधानसभेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे खऱ्या अर्थानं पुण्यानुमोदन आहे की त्यांनी यावेळी या क्षणी त्यांना हा मानाचा जो त्यांचा सन्मान होता तो यावेळी त्यांनी दिला. यानंतर मी विनंती करतो आमचे कोषाध्यक्ष बुद्धविहार कृती समितीचे कोषाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांना की त्यांनी अभिवादन करावं. सर्व महापुरुषांना अभिवादन. तसेच कालकथित आमचे गुरुवर्य सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांनाही अभिवादन. आज अतिशय तुमच्यासमोर सांगताना मला अभिमान वाटतो की खरोखर आता इतक्या बऱ्याचशा त्यांनी दादाबद्दल बोललेलं आहे की आताच आमचे दाभाळवरून सुद्धा बोलले की त्यांच्या हॉटेलमध्ये दादांच्या बरोबर त्यांचा जो मित्र परिवार होता त्या मित्र परिवारामध्ये संपूर्ण गायकवाड कुटुंब असायचं. सुरुवात मध्ये त्यांच्याबरोबर नारायण दादा गायकवाड, नारायण दगडू गायकवाड, त्यांचे चिरंजीव विजयराव गायकवाड इथे बसलेले आहेत. बरोबर त्यांच्याबरोबर ते आमचे शाहीर गायकवाड असे बरेचसे मंडळी. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी जो एक नेता निवडला होता, नेता म्हणण्यापेक्षा असा तरुण निवडला की जो या विहाराचं काम बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकेल असे आमचे दादा टेक्सास दादा गायकवाड. आणि खरोखरच टेक्सास दादा गायकवाडांनी सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांचं स्वप्न पूर्ण करून दिलेलं आहे. आज हे जे ऐतिहासिक विहार इथे एवढ्या दिमाखामध्ये उभे आहे त्याच्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. कारण ते खरोखरच अतिशय हुशार होते. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की केवळे मांगुर्डे गावामधलं एक आदर्श असं कुटुंब त्यांनी ह्या गावात इथल्या
पंचक्रोशीमध्ये दाखवून दिलेलं आहे. कारण त्यांची दोन्हीही मुलं अतिशय सुसंस्कृत मिरवस्ती अख्खं गावामध्ये एवढं दारूचं ग्रस्ताने झालेले लोक असताना त्या गावामध्ये हे एक आदर्श असं कुटुंब आहे की त्या कुटुंबामध्ये त्यांच्या सुना असतील, त्यांचे नातवंड असतील आणि त्यांच्या सुनांचं मी खरोखर आभार मानतो की अशा सुना प्रत्येकाच्या सासवाला आणि सासऱ्याला मिळाल्या पाहिजेत. कारण त्यांनी एवढं मोठं योगदान, एवढं मोठं कष्ट त्यांनी त्या सोसून आमच्या त्या दादांचं म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. म्हणून ते आज वयाच्या 98 वर्षे जगले. कारण त्यांनी जे काय कुशल कर्म केलं, चांगलं काम केलं, त्याचीच प्रचिती. कारण 98 वर्ष जगणं हे काही साधी सुधी गोष्ट नाही आजच्या जगामध्ये. आणि ते जाताना सुद्धा त्यांनी घरातल्या कुठल्याही लोकांना जास्त त्रास दिलेलाच नाही. अवघ्या 1-2 दिवसांमध्ये त्यांनी आपलं हे जीवन इथलं संपवलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे. आणि आज आम्हाला एक असा एक खेळ दिलेला आहे कृष्ण दादा सारखा की ते त्यांचे ते स्वप्न पूर्ण करतील. मी एवढंच बोलतो या ठिकाणी आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. यानंतर प्रमुख गायकांना विनंती करतो त्यांनी अभिवादन करायचे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता, तसेच विचार मंचावर मान्यवर उपस्थित उपासकांना त्यांचे मी सयाजीराव गायकवाड हे माझ्या वडिलांचे म्हणजे सोपानराव गायकवाड यांचे खूप जिगरी मित्र होते. वयामध्ये 12 ते 15 वर्षाचा फरक होता. पण मामुलीमध्ये राहत असताना त्यांचा खूप जीवलग मित्र म्हणून ते एकामेकांशी वापरायचे. मला बऱ्याच वेळा त्यांनी दादांविषयी माहिती सांगायची की आमच्या मामुली गावामध्ये फ्लुएंट इंग्लिश बोलणारे जर कोण असतील तर आमचे सयाजीराव दादा होते. आणि खूप हुशार व्यक्तिमत्व, मामुली किवेगाव किंवा देवगडचे भूषण होते ते. आणि ते बुद्धविहाराचे अनुवर्तक असताना त्यांनी जे त्याच्या दादांना इथं आणून आज हा परिसराचा जो बदल घडवला आहे तो खरोखरच त्यांनी योग्य व्यक्ती इथे निवडला. आणि हे कार्य अशोकजी असतील, चंद्रपालजी असतील, बापूजी गायकवाड असतील यांचा जो पूर्ण अष्टप्रधान जे असेल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सयाजीराव दादांच्या अस्तित्वात पूर्ण केला. आणि हे ते असतानाच हे विहार लोकार्पण केलं. त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद मानतो, दादांचे धन्यवाद मानतो. आणि भारतीय बौद्धजन विकास समिती, संकल्प पुष्पमाला अर्पण समिती, वहीपेज संकलन व वितरण समिती यांच्या वतीने त्यांना खूप खूप भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय भारत. संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, माता जिजामा साहेब या सर्व महान पुरुषांना अभिवादन करून राष्ट्रपती बंडोपंत दादा गायकवाड यांच्या दिनानिमित्त आजच्या शोक सभेचे अध्यक्ष एकसर दादा गायकवाड, अशोकराव गायकवाड यांचे वडील श्रीकांत गायकवाड यांचे वडील, त्याचप्रमाणे त्या गायकवाड परिवाराचं सर्व वडदहस्त आणि संपूर्ण भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची या भूमीमध्ये स्थापना केली. माईसाहेब त्यांनी माईसाहेबांनी बाबासाहेबांबरोबर या ठिकाणी तथागतांची मूर्ती स्थापन केली. अशा या पुण्यभूमीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये ज्या संत तुकाराम महाराजांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना गुरु मानले अशा या महाभूमीच्या या ठिकाणी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये या धम्मभूमीची जगभर प्रसिद्धी केली. असे दादा या सर्व कुटुंबाला, या सर्व परिवाराला, या सर्व बहुजनांना सोडून गेले. त्यांच्या दाद्यानं हा परिवार खूप व्यतीत आहे. ते दुःख सहन करण्याची तथागत भगवान गौतम बुद्धांनी या परिवाराला शक्ती देवो अशी भगवंताची मी प्रार्थना करतो. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं, डोंगरे साहेबांच्या वतीनं, बाईकुमारी मायावती यांच्या वतीनं, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, कुलकेशभाई चलवत यांच्या वतीनं
त्याचप्रमाणे शिवयुवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पुणे महानगरपालिकेतील माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या वतीनं आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना शेवटची आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाचतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय महाराष्ट्र. वैशाली ताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरांजली द्यायची. समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महामातांच्या आणि महामानवांच्या उच्चारणा किंवा शोभा पोलिसांनीच बोलणं आपल्याला जय भीम. व्यासपीठाचे सर्वच माननीय ते दादा गायकवाड यांना सगळ्यांना माहिती करून जय भीम. शोकापूर मध्यभूमींना साहेबजी बाबांचं आणि माझे जे बाबासाहेबांच्या अनुयायी होते, बाबासाहेबांचं कार्य पुढे नेलं, त्यांचं दर्शन करायला मला गेले 2 वर्ष आधी साहेबजी बाबांचं दर्शन करायला मिळालं. हे पण आपलं भाग्यच असू शकतं की बाबासाहेबांचं कार्य पुढे नेणाऱ्या लोकांचं आपल्याला दर्शन, त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळाले. 2 वर्षापूर्वी बाबांना मी भेटले होते. दादाच्या घरी एकदा असंच कामानिमित्त गेलो होतो. तर बाबांना बघताना संयम, शांत चित्ताचे व्यक्तिमत्व, एवढं मोठं कार्य करून अजिबात चेहऱ्यावर किंवा बोलण्यात अजिबात गर्व नाही किंवा मी खूप मोठा महान व्यक्ती आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यावर दिसत नव्हतं. यालाच खरं बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल. खूप शांत दिसणारे हे व्यक्तिमत्व, बोलण्यात अगदी गोड. एक 5-10 मिनिटाची त्यांची आमची बोलण्यात आलं आणि त्या वेळातच त्यांनी समोरच्या माणसाला आपलंसं कसं करून घेणं किंवा खूप दिवसाची यांच्याशी ओळख आहे असे हे व्यक्तिमत्व होते. आणि ते काम करत असताना जे बाबांनी काम केलंय, साईजी बाबांनी काम केलं, ते पुढची पिढी घेतं का नाही घेत हे प्रत्येक कार्य संस्थामध्ये आपण बघत असतो. पण बाबांनी जे काम केलं, चांगले व्यक्तिमत्व या धम्मभूमी देवमोरमध्ये आणून आपल्या टेक्स्टा दादांना आणून हे आपल्या आतापर्यंत सगळ्याच व्यक्तींनी किंवा मान्यवरांनी सांगितलं की टेक्स्टा दादांना त्यांची निवड होती की टेक्स्टा दादांना आणून ही संस्था त्यांच्या हाती दिली आणि त्यांनी हे खूप असं छान काम केलंय. आणि तसंच करत असताना आपले जे मुलं आहेत, ज्या मुले आहेत, ज्या त्यांचं परिवार आहे, ते सुद्धा ते काम करत आहेत. एखादा चळवळीचा कार्यकर्ता काम करत असतो तर त्यावेळेस त्यांचं कुटुंब त्याच्या सोबतच आहे असं नसतं. पण ते काम करत असताना त्यांचं पूर्ण कुटुंबाने तो वसा घेतलेला आहे की बाबांनी काम केलंय, हा वसा आपण सुद्धा घ्यायचा नाही. कार्य आपण कसं पुढे नेता येईल ते अशोक दादा बहुजन पार्टीमध्ये काम करत आहेत, चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते. तर दादांचं खरंच हे कार्य करत असताना खूप मोलाचे कार्यकर्ते आणि चांगले खंदे असे ते उभे करून गेलेले. साईबाबांना ही चळवळ काही त्यांच्या रूपात, त्यांच्या नावात आणि त्यांच्या त्या परिवारात नेहमीच ही चळवळ पुढे राहील अशी मी भगवंतांनी प्रार्थना करते. आणि हे दुःख ज्या त्यांच्या बाबा गेल्यानंतर त्यांच्यावर जे दुःख आलेलं आहे ते दुःखातून हे गायकवाड परिवार आणि आपले टेक्स्टा दादा लवकर बाहेर पडतील. अजून धम्माचं काम जास्तीत जास्त दादाच्या प्रेरणेने, आपल्या बाबाच्या प्रेरणेने अजून करतील अशी मी विनंती करते त्यांना. आणि आपल्या सयाजी बाबांना माझ्या परिवारातर्फे, भारतीय बौद्धजन विकास समितीतर्फे खूप खूप असं अभिवादन करते, पुण्यनमन करते. खूप खूप मला बोलण्याची संधी दिली या समितीने, त्यांचाही खूप खूप धन्यवाद मानते. जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्वांना नमो बुद्धाय. आजचा हा शोकसभेचा आणि अत्यंत दुःखाचा, कारण की ह्या धर्मभूमीचा पाया रचणारे आणि धर्मभूमीचा जो झालेला कायापालट ज्यांच्यामुळे झाला ते धर्मभूमीचे अनुवर्तक, ते हयात असतानाच त्यांना अनुवर्तक म्हणून त्यांच्या हातून ह्या भव्य दिव्य ह्या वास्तूचं लोकार्पण करून त्यांच्या दादांनी खरंच जिवंत असतानाच पुण्यनमोदन केलंय. असे प्रभू त्यांच्या पीठावरती विराजमान असलेले सर्वांचे आदर्श मार्गदर्शक आणि ह्या धम्मभूमी कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष विनोद पटेल आणि विचारपीठावरती असलेले सर्व जाणकार विचारवंत आणि त्यांचे
कुटुंब आणि सर्व उपासक आणि उपासिका, आज सयाजीराव बंडोपंत गायकवाड. सयाजीराव हे नाव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये महत्वाचं होतं, तसंच सयाजीराव गायकवाड हे नाव भीमपुत्र टेक्सास दादा यांच्या जीवनामध्ये किती महत्वाचं होतं हे ज्या दिवशी महाराजांचे आम्हाला कळलं आणि त्या दिवशी दादांच्या मनावर किती मोठा आघात झाला होता हे अक्षरशः अंगावर गोष्ट होती. कारण की त्या प्रत्येक विधामध्ये, प्रत्येक मातीच्या कणामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं जाणारं नाव म्हणजे सयाजीराव गायकवाड. जसे बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाड इतिहासात अजरामर आहेत, तसेच हे सयाजीराव गायकवाड हे हयात असताना सुद्धा अजरामर होते आणि गेल्यावर सुद्धा ते अजरामरच राहणार आहे. कारण की मला त्यांच्यावरती खूप मोठं कवितेचं बसण्यासारखं व्यक्तिमत्व राहायचे. कारण की दादाने मला सांगितलं की तुम्ही त्यांच्यावरती कविता केली का, तर ते कवितेत बसण्याचं व्यक्तिमत्व नाहीये. मी त्यांच्यावरती इतकं सखोल लिहिणार आहे आणि तो लेख मी 25 डिसेंबरला माझा मी प्रसारित म्हणजे होईल रविवारचा तो लेख. कारण की हे व्यक्तिमत्व अक्षरशः बाबासाहेबांच्या सानिध्यातलं गाढ अभ्यासू आणि इतकं सखोल अजून सुद्धा म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चळवळीमध्ये कार्य करत असताना जर पती जर चळवळीत असेल तर त्याला पत्नीची साथ नसते आणि पत्नी जर चळवळीत असेल तर पतीची साथ नसते आणि चळवळीत असणारे असे किती कुटुंब आहेत की त्यांना कुटुंबाची साथ नसते. पण प्रभावाविरुद्ध सत्कर्म करून बाबासाहेबांच्या विचारांनी, बाबासाहेबांच्या आचारांनी, बाबासाहेबांचा विचार आत्मसात करून हे कुटुंब अगदी कमळासारखं चिखलात राहून अलगट असं बुद्ध तत्वानी, बुद्ध विचारांनी प्रभावित झालेलं असं हे कुटुंब आणि ह्या कुटुंबाचा खरंच आदर्श असं ते पालक होते. आणि त्या पालकांनी कसं त्या कुटुंबाचं पालन पोषण करून कसं त्या सुनांवरती, कसं त्या नातवांवरती, कसं मुलांवरती संस्कार केले हे आज प्रत्यक्षात अनुभवायला आणि बघायला मिळतात. आज त्यांनी तर मातृभूमीसाठी कार्य केलं, पण असा विचारवंत, धडाडीचा कार्यकर्ता आणि तन मन धन लावून दादासोबत काम करणारे आज ह्या धर्मभूमीचे सरचिटणीस अशोक गायकवाड त्यांचं पण इतकं म्हणजे त्या बापांचं त्याचं इतकं आदर्श आज पुत्र त्यांनी जन्माला घातला आणि ते त्यांच्या वडिलाला शोभल असं त्यांचं समाजामध्ये कार्य आहे. आणि खरंच आज डोळे पाणवणे इतकं त्यांचं कार्य आहे आणि त्या नावाला, या विचाराला, माझ्याला खरंच इतकं मनांतरापासून मी त्यांना भावांजली व्यक्त करते आणि माझं हे कामलेलं भाषण मी तर संपवते. जय भीम, नमो बुद्धाय. प्रथमचा प्रधान नमो बुद्धाय. तथागत महामानव गौतम बुद्ध, बौद्ध राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री आणि सर्व बहुजन माता आणि बहुजन महापुरुषांना आणि तसेच फुले शाहू आंबेडकर विचाराची महंती पूर्ण काश्मीर ते कन्याकुमारी पूर्णमारे मान्यवर काशीराम साहेब यांना एक नम्र अभिवादन. आणि तसेच या ऐतिहासिक जमिनीमध्ये आपण बसलो आहोत, त्या ऐतिहासिक धर्मभूमीचे वंदनीय भीमपुत्र टेक्सास गायकवाड आणि ह्या धर्मभूमीची ऐतिहासिक अशा ह्या धर्मभूमीमध्ये ज्या ऐतिहासिक अनुभवाचा आज जलधार निधी आणि पुनर्नियोजन होत आहे असे आमचे दादा सयाजीराव गायकवाड यांना एक नम्र अभिवादन. सयाजी गायकवाड यांनी जे कार्य, त्यांचं जे पुण्याचं कार्य अनेक कार्यकर्त्यांकडे आपण ऐकलं आहोत आणि असं हे कार्य करत असताना त्यांचं वाचन हे खूप मोठं होतं. 98 वर्ष वयाचं होत असताना सुद्धा ते रोज 5-5 पेपर वाचायचे. मला असं वाटतं की दादांना ते नेहमी त्या पेपरचे काही ना काही आंबेडकर विचाराचे कातर देत असतील आणि त्या माणसाची महंती अशी एवढी होती की माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या
मी या विहारासाठी असे काही आंबेडकर विचाराचे कात्रण मी देईल आणि दादांना ते कात्रण ते प्रेरित होतील असं कदाचित मला वाटतं असू शकतं. त्यांच्या स्वप्नातलं हे विहार आपण 7 फेब्रुवारीची लोकार्पण केलं आणि त्यांच्या स्वप्न फक्त विहार व्हावं तिथं फक्त होतं एवढं नव्हतं की त्यांचं स्वप्न होतं की ह्या एकत्रित धम्मभूमीमध्ये धम्मपीठ उभारावं आणि ते स्वप्न दादांच्या स्वरूपात आपण धम्मपीठ इथं उभं केलेलं आहे. एज्युकेशनच्या मार्फत एज्युकेशनल शिक्षण संस्था आपण इथं उभी केलेली आहे आणि त्याचं काम माझे सहकारी आणि आमचे सर्व धम्म परिवार हा अतिशय नम्रतेने आणि जोरदाराने करत आहे. जे दादांना अभिप्रेत होतं सयाजीराव दादांना की अशी शैक्षणिक संस्था इथं उभी राहावी की ज्या बहुजनात जन्मलेल्या सर्व मुलांना या ठिकाणी शिक्षण घेत आहोत आणि फुले शाहू आंबेडकर विचाराची धारा त्याच्या अंगी रुजली पाहिजे की जेणेकरून येणारा पुढचा काळ हा बाबासाहेबांच्या विचाराचा अनुयायांचा असू शकेल. असं कदाचित त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं राहिलेलं स्वप्न आमच्या सर्व धर्म परिवार आणि आमचे सर्व सहकारी नक्कीच पुढे करतील मी अशी आशा बाळगतो. आणि दादांना अभिप्रेत होतं की आपला धर्म हा कसा प्रसारित व्हावा त्या धर्माच्या दृष्टीने मी एक सांगतो दादांच्या ह्याचा विषयाचा असेल की आता 16 जून रोजी जनगणनेचा काल जिहार बाहेर पडला त्या जनगणनेचा अभिप्रेत असेल असं दादांना आवडतं की धम्म बौद्ध धम्म याची जर जनगणनेनुसार लोकसंख्या बघितली तर खूप कमी दिसते. त्याला कारण आहे की जनगणनेमध्ये आपण नावताना पुढे हिंदू लिहितो बौद्ध लिहित नाही. तर बौद्ध लिहिलं तर पुढे हिंदू असतो. हा त्या ठिकाणी सर्व इथं बसलेल्या बौद्ध उपासक उपासिका आणि समता सैनिक असतील बौद्ध उपासक असतील बौद्धाचार्य असतील यांना नम्र विनंती करतो की जनगणना चालू झाली आहे. जर आपल्याला आपल्या जनगणनेनुसार आपल्या कुटुंबात कुटुंब प्रमुखांना आणि कुटुंबाच्या जे सरकारी कर्मचारी येतील तर आपण आपल्या जनगणनेत बौद्ध हा शब्द उल्लेख करावा आणि तिथे जनगणना करत असताना आपण जनगणनेत स्वतः जातीने लक्ष देतो. लिहिणारा लिपिक हा बौद्ध म्हणून लिहितोय का पुढे हिंदू बौद्ध लिहितोय याची जाणकारी वेगळी करणं हे आता गरजेचं आहे. बौद्ध लिहिणं हे आपलं गरजेचं आहे. पूर्वीच्या आपल्या आई वडिलांनी जन्मताना केलं ते चुकीचं जरी ठरलं तरी आता आपल्याला हा चान्स आलेला आहे. हा 2 याच्यानंतर त्यानंतर आलेला चान्स आहे. तर प्रत्येकाने आपल्या जनगणनेत बौद्ध आपली जात बौद्ध आपला धर्म बौद्ध हे अशा अभिप्रेत असलेल्या दादांचं स्वप्न असं कारण त्यांच्याशी वार्तालाप करणे मला वाटलं म्हणून मी आधी जनगणनेचा म्हणून तुमच्यासमोर प्रस्ताव आणला. एवढंच बोलतो आणि दादांना जेव्हा आपण हे सगळं बुद्धमय असं दिसेल तर कधीच त्यांना ती कधी आदरांजली श्रद्धांजली अर्पित केल्याशिवाय पुढे बोलतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण आणतो. नमो बुद्धाय धावाले सर. वंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं जीवन व्यतीत केलं त्या सर्व महामानवाच्या आचाराने विनम्र होऊन आज आपण कालवश सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांचा पुण्यानुमोदन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. हा पुण्यानुमोदन दिन साजरा करत असताना अनेक मान्यवरांनी दादाच्या जीवनाचा जीवनपट त्या ठिकाणी कथन केलेला आहे. दादाचं जीवनामध्ये मी सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केलेल्या आहेत. वैयक्तिक या ठिकाणी बसून आम्ही अनेक विषयावरती या ठिकाणी काय केलं चर्चा केल्या. त्या चर्चामधून मला सुद्धा त्यांच्याकडनं प्रचंड अशा प्रकारचं ज्ञान मला मिळालेलं आहे. मग ती गावातला पाण्याचा प्रश्न असू द्यात पाणलोट प्रश्न असू द्यात किंवा या ठिकाणी जमिनीचा प्रश्न असू द्यात किंवा गायरानाचा प्रश्न असू द्यात. दादानी तो त्या काळामध्ये नोकरीला असताना सुद्धा त्यांनी सामाजिक जीवनाची जी जबाबदारी आहे ती या ठिकाणी पार पाडली गेली. खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं या धर्मभूमीचा तर या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलंच आहे. कारण दादा आदरणीय टेक्सा दादांना साथ आणि सहयोग देणार जे खरं व्यक्तिमत्व आहे. जसं या ठिकाणी आता ताईने या ठिकाणी सोनलताईने आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जे काही सयाजीराव गायकवाडांचं या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं तशाच पद्धतीनं आदरणीय टेक्सा दादांच्या जीवनामध्ये सुद्धा दादांचा किती मोठा या ठिकाणी सहभाग आहे हे ताईला खरोखर त्या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने सांगितलं गेलं. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बोलणारे आहेत. मी माझ्या धावारे कुटुंबाच्या वतीने आणि धावारेच क्लासेसचा एक संचालक नात्यानं आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष नात्याने
तसेच या ठिकाणी आमच्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुणे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष उत्तम बाराते सुद्धा आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही वतीनं, आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षण माननीय वामन मेश्राम साहेब, तसेच या ठिकाणी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या वतीनं दादांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांना जय भीम करून, या ठिकाणी जे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे तर त्या सयाजीरावांच्या बद्दल मला जी काही आठवण आहे नातेवाईक म्हणून, की मी ज्या वेळेला त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळेला ते यांना असं वाटायचं की आपल्याकडे यांनी म्हणजे मधून आपली यावं वगैरे ती, परंतु त्यांचं आणि माझं अंतर जास्त असल्यामुळे मला काही जास्त येतात जरी नसलं आलं तरी, परंतु त्यांचा जो माझा काही संबंध वगैरे आला तर एकंदरीत जरी ह्या मान्यवरांनी सर्व त्यांचं कार्य वगैरे ते सांगितलं तरी पण कौटुंबिक जिव्हाळा या नात्याने त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. एकंदरीत त्यांना खूप माणुसकी होती आणि खूप तसा त्यांचा जिव्हाळा वगैरे नातेवाईकांच्या बद्दल होता, प्रेम होतं. आणि त्यांच्या त्या पुणे जिल्ह्यात मुक्काम पोस्ट राग सोनवणे परिवारामार्फत त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. भगवान गुरुजी आपल्या गीतातून या ठिकाणी अभिवादन करणार आहे. छत्रपती शिवराज, क्रांती व फुले, शाहू महाराज आणि विश्वरत्न तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मभूमीचे मुख्य प्रवर्तक भीमशाही हरी चौरे, आणि आज ज्यांना आदरांजली देण्यासाठी आपण जमलो आहोत ते धर्मभूमीचे अनुवर्तक सयाजीराव गायकवाड अर्थात बुद्धविहार कृती समितीचे महासचिव, बसपाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अशोकराव गायकवाड यांचे पीठ. धर्मभूमीचे विकास प्रणेते आणि आपल्या सर्वांचे दादा जगताप दादा, बुद्धविहार कृती समितीचे अध्यक्ष धर्मभाऊ शंकर पाटील, या ठिकाणी जे काही मान्यवर पाहुणे आणि बंधू होते, काल कधी म्हणण्यापेक्षा ज्यांनी आपल्या भीम कर्तृत्वाने आपल्या आयुष्यात कुशल कर्म करून निपान प्राप्त केले असे सयाजीराव गायकवाड यांचे वयाच्या 98व्या वर्षी निपान झाले. लोक म्हणतात अमुक एका माणसाचे दुःखद निधन झाले, परंतु निपान हे कधी दुःखाचा विषय असत नाही. सयाजीरावांनी जीवनात ज्या पद्धतीने धम्मभूमीवरील महाविहार पूर्ण करण्याचा जो ध्यास घेतला होता तो आपल्या सर्वांना माहीत होता व त्यांनी धम्मभूमीसाठी भीमपुत्रांना इथे आणून जो अविरत संघर्ष केला तो याची देही याच डोळा पूर्ण केलेला त्यांनी पाहिला. त्याचा आनंदही वेळोवेळी घेऊन धम्मभूमीवर व्यक्त केला व आपल्या सर्वांनाही तो आनंद मिळाला. ते दादांना इथे आणून आपलं काम झालं असे म्हटले नाही, तर सतत दादांच्या व आपल्या सर्वांच्या धम्मभूमीच्या विकास कामात अग्रणी राहिलेले आपण पाहिले. आणि म्हणून त्यांचे धम्मशील जीवन सार्थक झालेले आपण पाहिले व आपणासाठी धम्मभूमीच्या विकासात आपल्याही जीवनाची सार्थकता पाहावयास व अनुभवाण्यास मिळते याचे सर्व श्रेय शाहीर हरी चौरे व त्यानंतर सयाजीराव यांच्याकडे जाते. भीमपुत्र दादा तर भारतीय घटनेचे शिल्पकार जसे डॉक्टर बाबासाहेब आहेत तसे धम्मभूमीचे शिल्पकार म्हणून भीमपुत्र दादा टेक्सास आहे. अशीच इतिहासाला दखल द्यावी लागेल यात तिळमात्र अंतर नाही. परंतु एखाद्या महापुरुषाचे त्याचे महान ध्येय याचे कृतीशील अनुवर्तन करणे हे अत्यंत कठीण काम असते. दादा तर म्हणतात माझ्या आयुष्याचे सोनं झालं आणि याचेही श्रेय ते सयाजीरावांना देतात. पण 40 वर्ष आयुष्यातली घालवताना
ऐरणीवर किती घाव सोसले हे ते सांगत नाही. स्वार्थ त्यागून केवळ धम्मभूमीसाठी सयाजीरावांनी संघर्ष केला. नारायणदादा गायकवाड, शिवाजी रोकडे, सीतारामदादा गायकवाड, शाहीर अर्जुनराव गायकवाड, संभाजी रोकडे, मोरे बाबा, भीमाजी व श्रीपती भावा असे अनेक ज्येष्ठ उपासक संघाचे सहकारी व डी.पी. भोसलेपर्यंतचे सहकारी दादांना पाठी विश्वासाने प्राणपणाने उभे राहिले. सयाजीराव गायकवाड तर दादांचे पाठी नव्हे तर सोबतीला राहून विहाराचे काम पूर्ण झाल्याशिवाय मी मरणार नाही असा जरी त्यांनी एक प्रण केला होता. आणि म्हणूनच आजारी असताना किती वेळा ते धम्मभूमीवर आले व त्यांनी डोळे भरून विहाराचे पूर्ण झालेले काम पाहिले. दादासोबत त्यांना मनोकामना दिल्या व ते त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु प्रिय व्यक्तीचा सहवास विरह ही दुःखाची गोष्ट आहे. ही नैसर्गिक भावना आहे. त्याचे दुःख मुला लेकरांना होणारच, त्याचे दुःख दादांना व आपण सर्वांना झालेले आहे. पण त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची समाजाची अपरिमित हानी झाली असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण आपण प्रबुद्ध जन आहोत, सत्य आपण स्वीकारले पाहिजे. त्यांचे जाण्याने नव्हे तर कर्तृत्वाने समाज व त्यांच्या कुटुंबियाची धर्मभूमीची प्रगती झाली हेच सत्य आहे. त्यांचे वय 98 वर्षाचे होते. पुढील 2 वर्ष त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी आखून दिलेल्या सन्मार्गाने चालून त्यांचे मनातील अजूनही काही सामाजिक कामे राहिले असतील त्यांची त्यांच्या चिरंजीवासोबत आपण पूर्ण करू, त्यांना आदरांजली स्थापित करू व 98 रोजी त्यांची 100वी आपण साजरी करू असं मला वाटतं. यानंतर मी एक थोडंसं गीत त्यांच्यासाठी गेलं ते गातो आणि मी थांबतो. धम्मभूमी आहे गोवर, धम्मभूमी आहे गोवर, राहिले हे नाव. धम्मभूमी आहे गोवर, राहिले हे नाव. अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. धम्मभूमीची ही दैना पाहावे न डोळा. बाबांचे संदेशाचा झाला थोडा मोळा. सयाजीरावांना आठवले टेक्सासचे नाव. अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. वंदन करू मुख्य प्रवर्तक चौरेशाहीरास. तथागत भीमाला आणले केला इतिहास. असे केले कर्तृत्व हे शेवट गोड व्हाव. अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. भीमपुत्र सवे अखंड संघर्ष केला. पुत्र अशोक दिला त्यांनी दादांचे साथीला. असे गाजविले त्यांनी समाजात नाव. अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. होता तुम्ही शीलवान भीम स्वाभिमानी. आठवणी भीम गुण डोळा येते पाणी. धम्मभूमीची किनारी लावली नाव.
अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव धम्मभूमी भीम चौरे सयाजी टेक्सास. अरे सर्व शाहिरांनी बाबासाहेबांनी इथं आणले, बाबासाहेबांनी बुद्धाला इथं आणलं, पण इथपर्यंत इतिहास ठीक होता, परंतु तो इतिहास पुसेल की काय म्हणून सयाजीरावांनी दादांना या ठिकाणी आणलं. आणि म्हणून धम्मभूमी भीम चौरे सयाजी टेक्सास कुठे नाही इतिहासाची गुंफण ही खास. हिरा पुत्र आशीर्वाद होता मनी भाव अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव. धम्मभूमी आहे जोवर राहील हे नाव अनुवर्तक धम्मभूमीचे सयाजीराव सयाजीराव. जय. त्यानंतर किती बघा कार्यक्रमात प्रबुद्ध प्रकाशनाच्या वतीने वंदनीय सयाजीराव वल्लभभाई गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही ग्रंथ आणलेले प्रबुद्ध प्रकाशनांना ते ग्रंथ मी अशोकरावांचा स्वाधीन करायला सांगतो. त्यांचे ग्रंथ वाटायचे होता. सर्वपापस्करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोगफलम् एकं प्रधानं. सर्वदानं धर्मदानं दिनातं. सर्व दानामध्ये धर्मदान हे प्रयासानं श्रेष्ठ आहे. मग ते धर्मदान वेळेत असेल, विचारात असेल, कार्यात असेल, अनेक पारमिता पूर्ण करून जो धर्म काम करतो खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ मानव आहे असं प्रकार म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी ज्यांनी साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून, चित्रपट चळवळीच्या माध्यमातून आणि धम्म कार्याच्या माध्यमातून आयुष्याचे 5 दशक ज्यांनी या कार्याला लावले ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐतिहासिक धर्मभूमीचे विकास दादा गायकवाड, ऐतिहासिक धर्मभूमीचे बुद्धिवादी समितीचे सर्व पदाधिकारी, ऐतिहासिक धर्मभूमीचे सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी, ऐतिहासिक धर्मभूमी महिला संघाच्या सर्व पदाधिकारी, ऐतिहासिक धर्मभूमी ज्येष्ठ उपासक संघाचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विचारवंत, धर्मातील जाणकार आणि या प्रबुद्ध मंचावरील सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे गायकवाड कुटुंब आणि धर्मभूमी परिवार. मित्रांनो, ज्याप्रमाणे 25 डिसेंबर 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धर्मभूमी येथे या बुद्धविहाराची स्थापना केली. डॉक्टर माईसाहेबांसमवेत रंगवून आणलेली बुद्धा मूर्ती जी अभयमुद्रेतील बुद्ध मूर्ती होती, पांढरी शुभ्र अशी ती बुद्ध मूर्ती या ठिकाणी स्थापना केली आणि नवा इतिहास घडवला. आणि खऱ्या अर्थानं 1200 वर्षांचा जो धर्म या मातीतून परागत झाला होता त्या धर्माचं पुनर्जीवन केलं आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक धर्मभूमी देहूर येथे संत तुकोबाच्या भूमीत पेशवाई नष्ट करण्यासाठी, वैदिकशाही नष्ट करण्यासाठी बुद्ध या भूमीत रुजवला आणि त्याच ठिकाणी जाहीर केलं की देहूर येथे भव्य आणि दिव्य विहार निर्माण करा. आणि त्या महामानवाचं महास्वप्न साकारण्यासाठी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
या देऊळला बोलावलं ते वंदनीय भीमशाही हरीश गंगाधर चौरे आणि ज्यांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मभूमीची स्थापना केली, पृथ्वीराजाची निर्मिती केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या धर्मभूमीचे निर्माते म्हटलं जात आहे. त्या निर्मात्याच्या पाठीशी राहून त्यांना समोर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ज्यांनी विहार स्थापन केलं असे शाहीर हरीश चौरे आणि वंदनीय सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांच्या क्रांतिकारी धर्मशील विचारास माझे कोटी कोटी वंदन. मी यापूर्वी सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख करताना या धर्मभूमीवर वंदनीय म्हणायचं, आजही वंदनीय म्हणतोय. अनेक जण कालखंडित शब्द वापरतात, कालवश शब्द वापरतात, दिवंगत वापरतात, परंतु सयाजीरावांना मी कालखंडित म्हणणार नाही, कारण त्यांचं निधन झालेलं नाही आहे, त्यांना निर्वाण प्राप्त झालेला आहे. खूप जबाबदारीनं बोलतोय, कारण वय वर्ष 98. आपल्याला वाटत शेतात पुढे झालं पाहिजे, परंतु जीवन हे अनित्य आहे. जसा जन्म आहे तसाच मृत्यू आहे. जन्मदानाने मृत्यू होणारच. खर तर त्यांना भरपूर आयुष्य लाभलेलं आहे आणि धम्मभूमीची सेवा करण्याची संधी, मार्गदर्शन, धम्मभूमीच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी आणि विशेषतः धम्मभूमी, खरं तर मी या ठिकाणी म्हणेन की भीमशाही हरीश गंगाधर चौरे आणि सयाजीराव गायकवाड हे ऐतिहासिक धम्मभूमीचे संघर्ष योद्धे होते. कारण या संघर्ष योद्ध्यांनी भीमपुत्र टेक्सटाईल दादा गायकवाड यांना धम्मभूमी घेऊन ते बोलवून भीमपुत्र जाहीर केलं. त्यांना संधी मिळली आणि त्याच भीमपुत्र टेक्सटाईल गायकवाडनी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक धम्मभूमीचे सयाजीराव गायकवाड हे अनुवर्तक आहेत हा त्यांना दिलेला न्याय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा विचार, धम्ममय विचार करण्याचं काम आणि धम्मक्रांती ज्यांनी केली, ज्यांनी करायला लावली आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं बोलावलं ते भीमशाही हरीश गंगाधर चौरे प्रवर्तक आहेत आणि धम्मशाही जे भीमशाही आहे हरीश गंगाधर चौरे त्यांचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी त्या धम्म विचाराचं अनुवर्तन यांनी केलं आणि भीमपुत्रांना संधी त्यांनी दिली तर बोलावलं ते अनुवर्तक सयाजीराव गायकवाड असं मी म्हणेन. या ठिकाणी जलदान विधी कार्यक्रम संपन्न होत आहे. पुण्यनुमोदन असंही म्हटलं जात आहे, त्यांचा स्मृती कार्यक्रम असंही म्हटलं जात आहे. परंतु पुण्यानुमोदन म्हणण्यापेक्षा एखाद्याने कुशल कर्म केलं तर त्याचं पुण्याचं अनुमोदन केलं जातं. परंतु मी या ठिकाणी एक वेगळा शब्द प्रयोग सांगू इच्छितो. धम्म कार्यानुमोदन दिन हा आपण या ठिकाणी साजरा करत असताना वाटतं. तर बाबासाहेबांनी महास्वप्न पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या महास्वप्नाची पूर्ती करण्यासाठी धम्म कार्यासाठी त्यांनी अखंड जीवन झिजवलं. वयाची 18 वर्ष त्यांनी ते जीवन आपलं समर्पित होऊन जीवन केलं. म्हणून त्यांच्या धम्म कार्याचं अनुमोदन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित असं मला वाटतं. विशेषतः सम्राट अशोकांनी बघा धम्म किती मोठा आहे. बाबासाहेब म्हणतात धम्म इज हार्ट, धम्म इज माय हार्ट आणि हार्ट इज धम्म. म्हणजे बाबासाहेबांनी धम्माला हृदयाची उपमा दिलेली आहे. मनुष्य हृदय असल्याशिवाय जगू शकत नाही आहे. त्याचप्रमाणे आपण जर खऱ्या अर्थानं सुख, शांती, वैभव आपल्याला पाहिजे असेल, दुःखमय जीवन, दुःखमुक्त जीवन पाहिजे असेल, विकारमुक्त जीवन पाहिजे असेल तर आपल्या आचरणामध्ये, विचारामध्ये आणि आचरणामध्ये खऱ्या अर्थानं धम्म पाहिजे. म्हणूनच दुःखमुक्त जीवन, आयुष्यभर दुःखमुक्त जीवन सयाजीरावांनी ते जगलेले आहे आणि त्यांचा वारसा मगाशी सोनवणे सांगितलं, तोच माझा देखील विचार आहे की एकीकडे सयाजीराव गायकवाड होते, बडोद्यांचे सयाजीराव गायकवाड, तर देहुरांचे सयाजीराव गायकवाड म्हणून त्यांची जगाला ओळख होणार. आता अनेकांनी दोन म्हटलं की सयाजीराव गायकवाड मामुडी आणि किवळे, मामुडीचे सयाजीराव गायकवाड किवळेचे. मी असं म्हणेन
अखिल विश्वाचे सयाजीराव गायकवाड असं म्हणतात. प्रबुद्ध जगताचे प्रबुद्ध विश्वाचे सयाजीराव गायकवाड असं म्हणे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्व मानव होते. भगवान बुद्धानंद जर कोणाचं नाव असेल जगामध्ये धम्मक्रांती करण्यामध्ये तर बाबासाहेबांचं नाव आहे. आणि बाबासाहेबांचं महासभा पूर्ण करण्यासाठी गेल्या आयुष्याची 58 वर्ष खर्ची घातली. धम्मकार्यात ते रमले, धम्ममय जीवन जगले. मग ते त्यांची ओळख खऱ्या अर्थानं प्रबुद्ध विश्वाचे सयाजीराव असं म्हटलं तर ते अतिशयोक्त होणार नाही असं मला वाटतं. सम्राट अशोकांनी तथागत बुद्धानंतर भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचं प्रवर्तन केलं, परंतु ते धम्मचक्र गतिमान केलं ते सम्राट अशोकांनी म्हणजे त्याचं अनुवर्तन केलं. आणि ज्या सम्राट अशोकांनी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी हातात शस्त्र टाकून बुद्धाच्या चरणी ते लीन झाले आणि आपल्या कुटुंबातील महामहेंद्र आणि महासंघमित्रा या दोन आपल्या अपत्यांना बुद्ध धर्माचं उभी टाकलं. बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी श्रीलंकेला पाठवलं. त्याचप्रमाणे सयाजीरावांनी भीमपुत्रासोबत अशोक गायकवाड, अशोक सयाजीराव गायकवाड यांना पाठवलं. बघा योगायोग काळाचा महिमा आहे, हा योग आहे. कारण सयाजीरावांचा वारसा ते काम पुढे घेऊन जाण्यासाठी अशोक रावलेल्यांना ते भीमपुत्राला साथ देत आहेत. हा एक नैसर्गिक योगायोग आहे. 7 फेब्रुवारी 2025 चा दिवस ऐतिहासिक जन्मभूमीच्या त्याच्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. कारण जे स्वप्न महामानवाला पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते स्वप्न भीमशेर हरीश गंगाधर चव्हाणांनी पाहिलं, ते स्वप्न सयाजीरावांनी पाहिलं, ते स्वप्न भीमपुत्र टेक्सासवर गायकवाड आणि पाहतात. काय माहित योगायोगानं हा निसर्गाचा योग आहे. कारण बुद्ध म्हणजे नेचर असं नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो. निसर्ग म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे निसर्ग. 7 फेब्रुवारी 2025 रोजी भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी हे विहार पूर्ण केलं. सगळ्यांच्या सहयोगानं, आपल्या सर्वांच्या सहयोगानं. आणि ते विहाराचं लोकार्पण सोहळा सयाजीरावांच्या हस्ते केला आणि त्यांच्या समोर हे विहार उभं राहिलं. त्यांनी उभं राहताना पाहिलं. हा खरं तर आपल्याला मुदित अवस्थेचा, मुदित अवस्था म्हणजे आनंदातली परमोच्च अवस्था, तो मुदित अवस्थेचा हा सोहळा होता. आणि तो इतिहासाच्या सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं मला वाटतं. आपण खरं तर माणसाचं जीवन हे दुःखानं विकारानं पछाडलेलं असतं. कारण सुखाच्या प्राप्तीसाठी माणूस हा तडफडत असतो, मोहात असतो, अनेक विघात असतो. परंतु दुःखमुक्त जीवन हे खऱ्या अर्थानं बुद्धमय जीवन असल्यामुळं मला असं वाटतं की सयाजीराव खऱ्या अर्थानं मुक्त झालेले आणि त्यांना निब्बाण प्राप्त झालेले आहे. मी त्यांना उल्लेख धम्मभूमीचे बाबासाहेब म्हणून भीमपुत्राचा उल्लेख केला जातो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर बाबासाहेब यांच्या नावाला पाहायला मिळालं, बाबासाहेबांचं काम ज्यांचं प्रेरणेने इथं सुरू झालं ते धम्मभूमीचे बाबासाहेब भीमपुत्र टेक्सास गायकवाडांना आपण मानतो. तर तसं सयाजीरावांना मी असं म्हणेन की धम्मभूमीचे तात्यासाहेब, तात्यासाहेब हे नाव आपला परिचित आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज ज्यांनी घडवला खऱ्या अर्थात प्रबुद्ध समाज. बौद्ध धर्म आणि सत्यशोधक समाज काही वेगळा नाहीये, एकच आहे. तो समाज घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर आंबेडकरांना शिष्य मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं. महात्मा ज्योतिबा फुले राहत आहेत, त्यांचं निपाण होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो. ज्याप्रमाणे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार आहेत, त्याचप्रमाणे तात्यासाहेब म्हणजे धम्मभूमीचे तात्यासाहेब म्हणजे सयाजीराव गायकवाड आणि धम्मभूमीचे बाबासाहेब म्हणजे भीमपुत्र टेक्सास गायकवाड हे विचारच राहत आहे बाबासाहेबांचे असं मला वाटतं. तर या ठिकाणी त्यांना अभिवादन करत असताना कुणीही दुःख करू नये. विशेषतः गायकवाड कुटुंबियांना मी सांगेन की शेवटची माझी त्यांची भेट बांध या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना, या परिसरात धम्मभूमी परिसरात, योगा परिसरात चालू असताना
2 वेळा अशोकरावांच्या घरी श्रीकांतच्या घरी जायची संधी मला मिळाली. कारण रात्री अशोकरावांचे चिरंजीव त्याला गाडी आली होती म्हणून रात्री द्यायला गेलो आणि मला सकाळी घेऊन जायला येतो. तर त्यावेळेला जवळजवळ अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मी मारली. शेवटची माझी भेट झाली सयाजीरावांची. त्यांच्यासोबत नाश्ता केला, चहा घेतला आणि फोटो सेशन देखील श्रीकांतला केला. त्या स्मृती ताज्या आहेत. ते असताना आज ते गेलेले आहे. तर त्यांनी आवर्जून किंवा काहीतरी विचार करून अशोकाचं नाव अशोक ठेवलेलं आहे. म्हणजे शोध न करणं म्हणजे अशोक. तर त्यांना हे सांगायचं असेल की तुम्ही कुठलाही शोध करू नका, दुःखमुक्त व्हा, विकारमुक्त व्हा आणि तो सम्राट अशोकाचा वारसा धर्मभूमीच्या माध्यमातून भीमपुत्रांना साथ देण्यासाठी अशोकरावांना त्यांचं नाव त्याने अशोक ठेवलं. म्हणून त्या अशोकांना आज धर्मभूमीचं पूर्ण वेळ काम करत आहेत. याचा देखील आपल्या सगळ्यांना साथ तसा अभिमान आहे. मी 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवतो. बराच वेळ झालेला आहे. माझ्या या भावना आहेत, समजून घ्या. एसपी तुम्ही या हो पुन्हा वाली नामा सयाजीराव साहेब, तात्या साहेब, तुम्ही एसपी साहेब येणार नाहीये तुमची भावना आहे मला माहित आहे. परंतु एसपी तुम्ही या हो पुन्हा वाली नामा धर्मभूमीवर जीवन तुमचे उजळले, धर्मभूमीवर जीवन तुमचे उजळले. धर्मशील हे नाते तुम्ही गेल्यावर मागले, धर्मशील हे नाते तुम्ही गेल्यावर मागले. तुमच्या जाण्याने परकी झाली धर्मभूमी, तुमच्या जाण्याने परकी झाली धर्मभूमी. एसपी तुम्ही यावं पुन्हा वाली नामा इतकंच म्हणे. पैदा होतो एसपी द्यायचा सयाजीराव द्यायचा शेर पैदा हो, पैदा होतो एसपी द्यायचा तात्या साहब द्यायचा नर पैदा हो. धर्मभूमि के लिए भीमपुत्र के साथ दहाड़ने वाला भीम का शेर पैदा हो, धर्मभूमि के लिए भीमपुत्र के साथ दहाड़ने वाला धर्मभूमि का शेर पैदा हो. युगकवी वामनदादा म्हणतात सर में तेरे भीम का सर पैदा हो, सर में तेरे भीम का सर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. भावना हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर घराघरात आंबेडकर झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे. आंबेडकर झाली पाहिजे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्ममार्गावर आवडून त्यांचं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे. यासाठीच खऱ्या अर्थानं ते आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला ऐतिहासिक बुद्धिज्ञान बाबासाहेबांचं भाषण पूर्ण करण्यासाठी आपण झटूया. खरं हेच खरी हीच आदरांजली सयाजीराव गायकवाडांना असेल. त्यांच्या स्मृती सुनामय वंदन करून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. समाजातील सर्व महापुरुषांना विनंती तसंच पावसातील सयाजीरावांना प्रयत्नाला अभिवादन करतो. बऱ्याच लोकांनी सयाजीरावांच्या विषयी भरपूर काही सांगितलं आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मी माझ्या सर्व सयाजीरावांच्या हातून ही पुस्तकप्रमाणे लिहून धर्मभूमीचा जो काही इतिहास भेटलेला आहे आदरणीय भीमपुत्र कृष्णदादा गायकवाडांच्या रोडमध्ये आम्ही काम करत असताना जे अनुभव आले ते अनुभव मी पुस्तकरूपाने लिहिणार आहे. मी माझा जास्त वेळ न घेता मी दादांना वेळ देतो आणि या ठिकाणी टाकतो आणि माझ्या नवरे कुटुंबांच्या वतीनं दादांना आदरणीय दादा गायकवाड, प्रथमतः मी आपल्या सर्वांची आणि दादांची माफी मागतो. या कार्यक्रमाला येण्यासाठी मला उशीर झाला. बहुजन समाज पार्टीचे बामसेपचे एक ज्येष्ठ वर्कर रवींद्र कांबळे साहेब यांचं निधन झालं आणि त्यांचा देखील आज श्रमदानचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी गेल्यामुळे मी उशिरा या कार्यक्रमाला पोहोचलो. या ठिकाणी आपण कालकथित सयाजीराव गायकवाड दादांना या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत.
1956 साली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जी पिढी स्वतःहून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये पुढे आली आणि बाबासाहेबांची चळवळ चालवण्याची जबाबदारी त्या पिढीने घेतली, त्या पिढीमधली लोक अत्यंत स्वाभिमानी होती, स्वावलंबी होती. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजून करणारी एक पिढी होती. आणि अशा पिढीचं व्यक्तिमत्व हे आदरणीय गायकवाड दादांच्या माध्यमातून आज आपल्यामधून निघून गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली जेव्हा महाराष्ट्राचा तळ्याचा सत्याग्रह केला तर बाबासाहेब समाजाला म्हणाले होते की तुम्हाला सुख पाहिजे का माणुसकी पाहिजे. बाबासाहेबांबरोबर जी पिढी होती त्या पिढीने सुख नाकारलं आणि माणुसकीची मागणी केली आणि माणुसकीचा लढा बाबासाहेबांबरोबर लढला. त्या पिढीमध्ये सयाजीराव गायकवाड यांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. आज आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, पण आजची पिढी जी आहे ती सुखाचा पाठलाग करते आणि माणुसकी नाकारते. त्यामुळे आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण त्यांच्या अभिवादन सभेला आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांनी या देशामध्ये बाबासाहेबांचं सामाजिक विचार उजवण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी लावलेलं आहे. बाबासाहेबांची धार्मिक चळवळ चालवण्यासाठी आयुष्य लावलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा देखील अशोक या कामामध्ये सदैव अग्रेसर राहिलेला आहे. या जन्मभूमीमध्ये आदरणीय टेक्सदादा गायकवाडांबरोबर आणि आंबेडकरी चळवळीमध्ये अशोक अत्यंत अग्रेसरपणे काम करतोय. वडिलांचा वारसा तो पुढे नेईलच आणि यशस्वी देखील करेल. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांचे ज्यांचे वडील या चळवळीमध्ये काम करत असतात अशा सर्व मुलांची एक महत्वाची जबाबदारी असते. त्यांना चुकून देखील चुकीचं पाऊल टाकता येत नाही, कारण की त्यांच्यावरची त्यांच्या वडिलांची त्यांच्या मागच्या पिढीची संस्काराची एक जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी अशोक ही खूप गंभीरपणे पार पाडेल याचा मला 100% आत्मविश्वास आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांनंतर तो ही चळवळ अग्रेसर पुढे नेईल. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्याचं आणि माझं बोलणं झालं, त्याच दिवशी मी त्यांना म्हटलं की वडिलांनी अजून किती कालावधीपर्यंत अशोक साथ द्यायला पाहिजे होती. खूप कालावधी त्यांनी साथ दिलेली आहे आणि खूप तुला आधार दिलेला आहे. आणि शारीरिक त्यांची प्रकृती जरी शेवटच्या टप्प्यामध्ये शारीरिक दृष्ट्या ते कमजोर दिसत असले तरी ते जर या ठिकाणी जरी बोलले तर त्या ठिकाणचा मनुष्य 1 किलोमीटरवरचा जागा एवढा त्यांच्या आवाजामध्ये जमतो. तर अशी ही ताकदवर लोक होती म्हणून त्यांनी या कालावधीपर्यंत हा मोठा प्रवास त्यांनी पल्ला गाठला. मी त्यांचा विचार जो आहे तो पुढे नेण्याचं बळ त्यांच्या कुटुंबाला भेटेल अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर असाबाई कांबळे विनंती करतो की त्यांनी अभिवादन करावं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या चरणामध्ये जीवन अभिवादन. आज आपण येथे काँग्रेस सयाजीराव गायकवाड यांच्या पुनर्विमोचनासाठी उभे आहोत, सगळे इथे जमा झालेले आहोत. तर त्यांना माझ्या पिंपरी गावतर्फे प्रथम आदरांजली. प्रियंका म्हणजे त्यांची मोठी मुलगी प्रियंका माझी सून आहे. तिचे हे मोठे पप्पा होते सयाजी गायकवाड. तर मी ह्या घरामध्ये इतकं भारावून गेले म्हणजे इतकी चळवळ बघून, कारण खरोखर त्यांनी तन धनाने ही चळवळ केली. त्यांचा जन्म 1927 साली झाला. आज त्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र सुद्धा झाला नव्हता. म्हणजे त्यांनी आपल्या सर्व नेत्यांना जवळून पाहिलेलं आहे. बाबासाहेबांशी त्यांची बसणूक झालेलं आहे. खरोखर त्यांचं ते भाग्यवान होते. आम्ही पण भाग्यवान कसं आणि त्यांच्या घराशी नातं जोडलेलं आहे. आणि त्यांची मुलगी पण खूप छान आहे. आमच्या घरामध्ये सुनबाई म्हणून आली, पण आमच्या सर्वांची सेवा वगैरे करते सासूसासऱ्यांच्या. तसेच त्यांची सुनबाई आणि मुलं नातू यांनी सगळ्यांनी आज त्यांचा इतका छानपैकी त्यांचा म्हणजे सांभाळ केला. आणि पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
केली, त्यांनी खूप त्यांची सेवा केली. आता आजकाल आपण पाहतो 22 वर्षाच्या मुलांना अटॅक येतात, तर 98 वर्षांना म्हणजे खूपच म्हणजे मोठं कार्य आहे. त्यांनी स्वतःला खूप चांगलं तब्येत पण सांभाळून हे केलेली. आणि मी तर म्हणते भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये कमिगार माता विशाखा हिने ज्याप्रमाणे सासरे, तर माझे वडील सुद्धा म्हणायचे की माझी सून ना माझी आई आहे. तर आईने ज्याप्रमाणे मुलांची सेवा करावी तशी त्यांच्या सुनेने सेवा केलेली आहे. आणि त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिले. आणि यशवंत गायकवाड हे माझे आई आणि दोघं भाऊ एकदम जीवलग असे भाऊ होते. आज त्यांची जोडी तुटलेली आहे. आणि त्यांचं प्रत्येक वेळेस बसणं उठणं व्हायचं. पेपरमध्ये जे शब्दाने शब्द वाचायचे मी पाहिलेले आहे त्यांना. आणि एकदम जवळून पेपर वाचायचे. आणि जे काही कात्रण असते किंवा जे काही त्यातली महत्वाची चळवळीची असू दे काही असू दे ते कात्रण आमच्या व्यायाला द्यायचे की हे तो साठवून ठेव, पुढं कधी ना कधी उपयोग पड. म्हणजे अशा गायकवाड यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांची खूप चांगली सेवा केली. माता पितो पठांना उत्तदार असं संघ हो. त्यांनी खरोखर चांगली सेवा केली. त्यांना अजून सेवा करण्याची त्यांना हे म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना बुद्धी यावं, त्यांना चांगल्या प्रकारे मला तर काही शब्द मला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळ केला. त्यांचं मी पुण्यानुमोदन करते. धन्यवाद. पिंपरी गावकर. या ठिकाणी अनेकांना आपल्या भावना पुन्हा व्यक्त करायचं होतं, परंतु मी त्यांचा उल्लेख करून आपण डायरेक्ट अध्यक्ष भाषण करूया सुरुवात करणार. संदीप कांबळे यांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात. सागर जगताप, प्रदीप गायकवाड, नंतर शिवराज वाघमारे यांना सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करतात. आनंदराव पवार जे सरांची व्हॅली आहेत, सुरेश मंदारे यांना सुद्धा भावना व्यक्त करायच्या होत्या, परंतु आपला प्रदीप गायकवाड जे येलवाडीचे आपले पोलीस पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले होते. शिवराज वाघमारे हे आपल्या विश्वस्त आहेत बुद्धविहार कृती समितीचे. वसंत बनसोडे यांना सुद्धा भावना व्यक्त करायच्या होत्या. आमचे संकेत जगताप आहेत त्यांना सुद्धा भावना व्यक्त करायच्या होत्या. सगळ्यांच्या वतीनं बिप्लव गोखले आणि आमचे ॲडव्होकेट नवीन वानखेडे यांच्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन दिलं आपण जाहीर करूयात. आणि अध्यक्ष भाषणासाठी मी केसादादा गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्ष भाषण. नमो बुद्धा. जगतधारक तथागत भगवान गौतम बुद्ध, मैत्री बुद्ध जातावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मभूमीचे मुख्य प्रवर्तक माननीय भीमसाहेब हरीश गंगाधर चौरे, धम्मभूमीचे अनुवर्तक माननीय साईजीराव प्रजापती गायकवाड, उपस्थित सर्व मान्यवर, वेळ फार झालेला आहे. मी एवढंच म्हणे की माननीय साईजीराव हे यांनी फार मोठा इतिहास निर्माण केलेला आहे. ते अत्यंत निष्ठावान भीमसैनिक होते आणि बाबासाहेबांना त्यांनी फार चांगल्या प्रकारे अभ्यास करत होतो आणि बाबासाहेबांचे विचार सतत त्यांच्या डोक्यात असायचे आणि त्यानुसार सगळं घडायला पाहिजे असं ते त्यांना वाटायचं. आणि म्हणून खरं तर ह्या आता जो वेग आलेला आहे, हे जे रूप प्राप्त झालेलं आहे, या मागे खरं त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खरं त्यांनी संधी दिली नसती माझ्यासारख्याला तर माझ्या जीवाचं खरं सोनं झालं नसतं. मी हे मानतो की सयाजीरावामुळे माझ्या जीवाचं सोनं झालंय. बघा, लोक असं विचारतील की तुम्ही अनुवर्तक का म्हणता. खरं म्हटलं जर का बाबासाहेबांनी इतिहास निर्माण केला बरोबर आहे. भीमसाहेब हरीश गंगाधर चौरेंनी देखील फार मोठा इतिहास निर्माण केला. असं म्हणतात की तुकोबारायांनी विठ्ठलाला इथं बोलावलं होतं. आता ते कोणी पाहिलं नाही, पण बाबासाहेबांना इथं आणणारे भीमसाहेब हरीश गंगाधर चौरे लोकांनी पाहिले. तो इतिहास त्यांनी निर्माण केला म्हणून ते या धर्मभूमीचे मुख्य प्रवर्तक आहे. आता इतिहास घडला पण तो इतिहास बुजण्याच्या मार्गावर आणि त्या सर्वात जास्त चिंतित होते ते सयाजीराव आणि ते शोधात होते. त्यांनी अनेकांना संधी दिली, अनेक नाव आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटत पण काही झालं नाही.
मग त्यांना ते पाहत होते माझी चळवळ, म्हणजे मी दलित जमिनीची चळवळ करत होतो, बुद्धिस्ट कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीची चळवळ करत होते, सगळे जवळ पाहत त्यामध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी मी जी वतन सुरक्षा दलाची चळवळ सुरू केली ती त्यांनी पाहिली. आणि 16 जुलै 91ला जो मोर्चा आम्ही मंत्रालयावर नेला, तो मोर्चा खरं मुख्य म्हणजे धम्मभूमीच्या मागणीसाठी होता. वतनी जमिनी वगैरे त्यामध्ये विषय होते, पण सर्वात महत्वाचा जो विषय होता तो धम्मभूमीचा विषय होता. आणि सुधाकरराव नाईक हे अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून भयंकर व्यस्त होते. त्यांनी सांगितलं की वेळ मिळणार नाही. तर अण्णा डांगे विरोधी पक्ष नेते होते, ते गरजले, अरे तुम्हाला लोकशाहीची चाल आहे की नाही, बऱ्या इतक्या मोठ्या पावसात मोर्चा आलाय, त्याचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येते आणि तुम्ही नाही म्हणता, 4 मिनिटं गावांना तुम्ही आले पाहिजे. त्यामुळे नाईलाज तो सुधाकरराव नाईक आले. आता मी विचारलं अण्णा डांगेंना, आता 4 मिनिटात काय करायचं? ते म्हणजे काय नाही, 2.5 मिनिटात तुम्ही तुमच्या मागण्या सांगा, 1.5 मिनिटात ते तुम्हाला आश्वासन देतील आणि निघायचं. पण तुम्हाला सांगतो, 4 मिनिट देणारा माणूस त्याला मी तिथे 40 मिनिटं बसायला लावलं. हे सगळे होते, म्हणजे वंदनी सयाजीराव गायकवाड होते, आपले अर्जुनराव गायकवाड होते, हे सगळे भिजलेले एकदम, आणि एसी मध्ये भिजून एसी मध्ये. पण सर्वात अगोदर मी त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या भावनांचा आदर करणार आहात की नाही? ते म्हणले काय झालं? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्हाला सांगलीची समाधी दिसली, कराडची समाधी दिसली, तुम्हाला चैत्यभूमी दिसत नाही का? आमच्या भावनांचा आदर करणार का? सॉरी, राहून गेले. आणि मग ते आमचे हे रंगले, त्यामध्ये धम्मभूमीचा विषय होता. म्हणजे हे सगळं घडलं ते सयाजीरावांनी चावी दिल्यामुळे घडलं, लक्षात ठेवा. म्हणजे माझं ऐतिहासिक कार्य चालत होतं, लक्षात ठेवा. म्हणजे अंकारण सांगत नाही, प्रबुद्ध भारत घडवणं ही चळवळ चालवणे ऐतिहासिक कार्य, लक्षात ठेवा. पण जीवाचं सोनं जे म्हणतात ना, ते धम्मभूमी ही जगातली एकमेव आहे आणि भयंकर भयंकर महत्वाची आहे. ती सयाजीरावांनी ओळखली होती, म्हणून त्यांची तळमळ होती आणि त्यांची तळमळ मी जाणून घेतली. बाबासाहेबांचा एक एक शब्द 25 डिसेंबर 1954 त्यांनी साठवलेला मनामध्ये, ती मला सांगायची. मला इथं बोलावलं 26 मेला, ज्यावेळेस अशोकराव गायकवाडांचं लग्न होतं, त्याच दिवशी आमची मीटिंग होती भीमसेन राजेराव गायकवाडांच्या घरी. आणि त्या मीटिंगला एका झटक्यात टेक्सास गायकवाड असं नाव लिहिलं. भीमसेन हरी चौरेंनी 10 अशी कविता लिहिली. मी ते वाचून एकदम घाबरलो, मी काय एवढा मोठा आहे का? मला त्या कागदाला हाताची हिंमत नाही झाली. जेवण झाल्यानंतर मला भीमसेन हरी चौरे म्हणाले की तुम्ही धम्मभूमीच्या म्हणजे बुद्धविहाराच्या कामात लक्ष घाला, तुम्हाला यश मिळेल. आता मी म्हणालो, मी का लक्ष घालू आणि मला काय यश मिळेल? मला काय माझ्या मनातून उत्तर आलं नाही. मी फक्त जयभीम केलं आणि निघून गेलो. तर सयाजीरावांनी हेरलं की टेक्सासला हे काही कळलेलं नाही याचं महत्व. मग दुसऱ्या दिवशी आम्ही एकाच ऑफिसला कामाला होतो, ते डिफेन्स डिस्ट्रिक्ट ऑफिसला होते आणि मी तिथं ऑडिटर म्हणून होतो. तर मला त्यांनी दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं 25 डिसेंबरचं भाषण आणून वाचायला दिलं. ते वाचून मी चक्रावर गेलो आणि मग सांगितलं ठीक आहे आपण बैठक घेऊया शाहीर हरी चौरेच्या घरी. मग ती बैठक झाली, पुढे झालं आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी प्रत्येक गोष्ट करत गेलो. धम्मभूमी धम्मपीठ हे सर्वात अगोदर जर का सुचवलं असेल तर सयाजीरावांनी सुचवलंय. बाबासाहेबांनी तर धम्मपीठ करायचं होतं, लक्षात ठेवा. मग त्या अनुषंगाने ही सगळी वाटचाल चालली. आणि तुम्हाला एवढंच सांगतो या प्रसंगी की इतिहासात त्याची नोंद होणार आहे. गुरुजींनी जी गीत गायलं ते खरंच अप्रतिम असं आहे. आणि त्यानंतर बरोबर झालं की हे नाव सयाजीराव, हे नाव म्हणजे इतिहासात आदरामोल होणारं नाव आहे. आणि आपण सगळे यासाठी काम करू. हे अजून वरती 2 मजले चढायचे. पुढे जे आहे तिथं सुद्धा ग्राउंड फ्लोरला विपश्यना केंद्र असणार आहे. G+2 तिथं मोठं दीक्षाभूमीचं आपण त्याचं नाव देणार आहोत. याला धम्मभूमी. पलीकडे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत त्याला चैत्यभूमी असं नाव देणार आहोत. जगात असं
कुठंच नसणारे असं त्रिरत्न बौद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म संघातलं त्रिरत्न जसं आहे तसे त्रिरत्न इथं उभं राहणार आहे. आणि या सगळ्या संकल्पनाला म्हणजे पाडवं दिलं ते सयाजीराव गायकवाडांनी दिले. आणि म्हणून त्यांचे समाधानी उपकार मानले पाहिजे. मी तर मानतोच आहे, कारण त्या दिवशी ते गेले ना आम्ही सगळेच फार दुःखात होतो. म्हणजे गायकवाड कुटुंब तर होतच, पण आम्ही फार दुःखात होतो. ठीक आहे, बुद्धांनी आम्हाला सामर्थ्य केलं. बाहेर ब्रह्ममुनी परिवारातर्फे अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद, अखिल भारतीय शास्त्रीय परिषद, अखिल भारतीय प्रबुद्ध चित्रपट परिषदेतर्फे मी ब्रह्ममुनीचे अनुवर्तक माननीय सयाजीराव पंढरपूर गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण त्यांच्या अशी निष्ठा बाळगतो. निष्ठा इथं हे ऐकत बसतात, प्रतिसाद देत बसतात. तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय शिवराय, जय ज्योती, जय. सयाजीरावांनी जन्मभूमीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आज त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या परिवाराने या ठिकाणी कपाट जन्मभूमीसाठी दिलेलं आहे. मी अशोकराव शेखरराव विनंती करतो की दादांना त्यांनी कपाटाच्या चाव्या सोपवून या ठिकाणी कपाट तिथे लावलेलं आहे. जन्मभूमीच्या दस्तावेजासाठी, पुस्तकांसाठी हे कपाट कामी येणार आहे. जन्मभूमीच्या या ठिकाणी आपण जन्मभूमी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शाळा सुद्धा सुरू केलेली आहे. यावर्षी पहिलं सत्र आपण या शाळेचं सुरू केलेलं आहे. आपण या ठिकाणी जवळपास आज अनेक विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. असेच या धम्मभूमी हे धम्मपीठ व्हायला पाहिजे हे जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, त्या धम्मपीठाची सुरुवात आहे. या ठिकाणी ज्यावेळेस सयाजीराव गायकवाडांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण केलं त्या दिवशी इथे बाजूला म्हणजे तुम्ही आला आहात नवीन लोक म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बुद्ध धम्म संस्कार केंद्र त्याचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी पाली संशोधन केंद्र त्याचं सुद्धा आपण उद्घाटन केलेलं आहे. तर या ठिकाणी पाली भाषेचं ज्ञान सर्टिफिकेट कोर्स हे सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे बुद्ध धर्माच्या संदर्भाने, कारण ही भूमी जी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे. इथून नवीन म्हणजे संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. कारण बुद्धाची सुरुवात, बुद्धाचं रूप या ठिकाणी पहिल्यांदा नवीन देव येतो असं म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला नवीन देव त्या काळी दिलेला आहे. आणि मग त्या देवाच्या अनुषंगाने ती संस्कृती सुद्धा त्या देवाची निर्माण झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करतो. म्हणून या ठिकाणी बुद्ध धम्म संस्कार शिबिर, संस्कार केंद्र हे सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण जाता जाता नक्कीच या ठिकाणी भेट द्या. या शाळेमध्ये आपण आपल्या आजूबाजूचे परिसरातले विद्यार्थी या ठिकाणी शिकवायला पाठवा. ही शाळा अतिशय बुद्ध धर्माच्या, बाबासाहेबांच्या जे संस्कार आहेत त्याप्रमाणे चालणारी शाळा आहे. एवढंच या ठिकाणी महत्वाचं सांगतो. सर्वांना मी विनंती करतो जे बाहेर उभे असतील, बसले असतील, सगळ्यांना आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून आपण ही आजच्या कार्यक्रमातली शेवटची आदरांजली वाहू. त्यानंतर धम्मपालन गाथा होईल आणि हा अभिवादन सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर ज्यांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे ते पुष्प तुम्ही इथं वाहून अभिवादन करू शकता वैयक्तिकरित्या. तर आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून या ठिकाणी अभिवादन करूया. साधु साधु साधु. धम्मपरायणाचं व्यवस्थापन. सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नखं दुचरितं चरे धम्मचारी सुखंसेहि अस्मि लोके परमे च न तावता धम्मकरो यावता भवासति यो च पंक्ति सुखानं धम्म
मम कायेन पश्यति शरीरं मरोधियो धम्मं न ब्रह्मजति नथि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवतेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवतेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं संतो मे शरणं वरम् एतेन सत्यवतेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय